येस, माझा आवाज, व्हिडिओ आणि पीपीटी सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. सो आपण सुरू करायला हरकत नाही. आपले 8 वाजलेले आहेत. ओके, ग्रेट. चलो, मेसेज स्टॉप करायचे आहेत. मेसेज सगळ्यांनी स्टॉप करायचे आहेत. मेसेज स्टॉप करायचे आहेत. ओके. येस. ओके. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचं कौतुक आणि स्वागत या आजच्या वेबिनारमध्ये. मी डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. कौतुक यासाठी केलं कारण का समुपदेशक बनणं ही एक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी स्वीकारण्यासाठी तुम्ही इथपर्यंत पोहोचलात, ह्या वेबिनारमध्ये सामील झालात, त्याबद्दल तुमचं कौतुक आहे. हा वेबिनार अतिशय महत्वपूर्ण आहे कारण का आपल्याही आयुष्यामध्ये आपण सकारात्मक बदल घडवू शकतो, कुटुंबामध्ये सकारात्मक बदल घडवू शकतो आणि समाजामध्ये सकारात्मक बदल घडवू शकतो. आणि हे सगळं कसं करायचं हेच आपल्याला ह्या वेबिनारमध्ये समजून घ्यायचं आहे. ओके. सो ह्या वेबिनारला मी सुरुवात करत आहे आणि सुरुवात करत असताना पुन्हा एकदा सांगतो की टेक्निकली काही प्रॉब्लेम असेल तर आत्ताच क्लिअर करा, कारण का मी एकदा बोलायला लागलो की नंतर मध्ये मग थांबणार नाही. सो टेक्निकली सगळं क्लिअर आहे असं मी सगळ्यांकडून समजून घेतलेलं आहे. सो कोणाला काही आवाज येत नसेल किंवा काही तर प्लीज एकदा टेक्निकली चेक करा. ठीक आहे. येस. वेबिनारला सुरुवात करण्याच्या अगोदर मी थोडंसं माझ्याबद्दल काही गोष्टी सांगणार आहे आणि ते सांगण्यासाठी एक मिनिट. एकाचा मेसेज आला एका सरांचा की आवाज येत नाहीये. ओके, ठीक आहे. त्यांना मेसेज केलेला आहे की आवाज ठीक आहे. चलो. तर आपला हा जो वेबिनार आहे तो वेबिनार मी स्वतः कंडक्ट करतो आहे आणि माझ्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे कारण का आपण कोणाला अटेंड करत आहोत हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर माझं नाव आहे डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ. 2006 ते 2024 गेली 17 वर्ष मी पूर्ण वेळ फुल टाइम फक्त आणि फक्त काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि हे काम प्रामाणिकपणे करत आहे. आतापर्यंत 36 जिल्ह्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये 358 तालुके आहेत, 41,000 गावं आहेत आणि 34 जवळपास शहरं आहेत. बऱ्यापैकी ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे मी ऑफलाईनच्या माध्यमातून आणि ऑनलाईनच्या माध्यमातून. तर संपूर्ण महाराष्ट्र नाही तर भारतभर आपलं काम सुरू आहे आणि हे काम प्रामाणिकपणे करत असताना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं आहे. आता हा जो विषय आहे तो तुमच्यापर्यंत मी आज घेऊन आलेलो आहे वेबिनारच्या माध्यमातून. ओके. आतापर्यंत माझ्याबद्दल अनेक वृत्तपत्रांमध्ये बातमी आलेली आहे, अनेक न्यूज चॅनलला माझ्याबद्दल बातमी आलेली आहे आणि एवढंच नाही तर अगदी तुम्ही सोशल मीडियाला गेलात तर एक मिनिट मी दाखवतो. हा युट्यूबला आपला चॅनल आहे दुर्वा एज्युकेशन नावाने. ओके. तिथे फक्त व्हिडिओमध्ये तुम्ही जायचं. व्हिडिओमध्ये गेल्याच्या नंतर आतापर्यंत माझ्याकडून अनेक विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे, त्या सगळ्या विद्यार्थ्यांचे व्हिडिओज तुम्हाला इथे बघायला मिळतील. ओके. म्हणजे याच्यामध्ये अनेक डॉक्टर्स आहेत, ऍडव्होकेट्स आहेत, शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, त्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी आहे. ओके. हे सगळे माझे विद्यार्थी आहेत. हे बघा. आणि असं नाहीये सगळ्यांचे नाव, नंबर, पत्ते पण त्याच्यामध्ये दिलेले आहेत, म्हणजे तुम्ही बिंदास कधी कोणालाही व्हेरीफाईड करू शकता. ओके. सो हे सगळं युट्यूबला अवेलेबल्स आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही जर फेसबुकला गेलात तर फेसबुकला दुर्वा एज्युकेशन नावाने फक्त तुम्ही सर्च करा. दुर्वा एज्युकेशन नावाने आपला असा एक पेज आहे, तिथे अनेक फॉलोअर्स आहेत आपले तिथे. ठीक आहे. आणि तिथे पण तुम्ही जर गेलात तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे तुम्हाला अभिप्राय वाचायला मिळतील. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आमच्या काउन्सिलिंग सेंटर सुरू केले आहेत, त्यांच्या जाहिराती तुम्हाला बघायला मिळतील. ओके. असं बरंचसं काय काय तिथे तुम्हाला बघायला मिळेल आपल्या फेसबुक पेजला. सेम आपलं इंस्टाग्रामला आहे किंवा ट्विटरला आहे, सगळ्या सोशल मीडियाला आपलं पेज आहे. इव्हन तुम्ही जर गुगलला गेलात, गुगलला फक्त दुर्वा एज्युकेशन तुम्ही सर्च केलं तरी त्याचे तिथे पण तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी बघायला मिळतील. ओके. म्हणजे गुगलला आउट ऑफ 5 आपल्याला 4.7 स्टार आहेत, लक्षात घ्या. सो खूप चांगले स्टार आहेत आपल्याला आणि तिथे बरेचसे रिव्ह्यू पण आहेत, ते तुम्ही तिथे बघू शकता. सो हे सगळं दाखवण्यामागचं कारण एवढंच आहे मित्रांनो की आपण कोणाला अटेंड करत आहोत हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून थोडक्यात तुम्हाला मी माझा परिचय दिलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बऱ्याच लोकांना एक प्रश्न असतो की सर सगळं तुम्ही दाखवताय तर तुमचं सेंटर कुठे आहे का, कारण का ऑनलाईन मध्ये आजकाल होतं काय, कोणी येतं काही सांगतं नसतं, ऑफिसांचं ना कसलं सेंटर ना कसलं काही काहीच नसतं, फक्त ऑनलाईन मध्ये कोणी येतं काही सांगतं आणि आपल्याला फसवणूक होण्याची शक्यता असते. सो आपलं तसं नाहीये मित्रांनो. आपलं सेंटर डोंबिवलीमध्ये आहे आणि गेली 10 वर्ष मी स्वतः हे चालवतो आहे आणि आत्ता मी तुमच्याशी जो संवाद साधतो आहे तो या सेंटरमध्ये बसून चालवतो आहे. ओके. माझा नंबर इथे दिलेला आहे, तुम्ही कधीही मला येऊन भेटू शकता, मला फोन करू शकता. ओके. काहीच प्रॉब्लेम नाही, मी तुम्हाला इथे भेटेन.
म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण एक वेगळं कार्य हाती घेतलेलं आहे आणि ते कार्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी इथपर्यंत आलेलो आहे आणि हा माझा प्रोफाईल आहे. ओके. मी माझ्याबद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती दिलेली आहे की माझं प्रोफाईल काय, माझं लोकेशन काय, ओके, आणि माझं प्रोफेशन काय. सो मला ना तुमच्याबद्दल थोडक्यात जाणून घ्यायचं आहे की तुमचं लोकेशन आणि तुमचं प्रोफेशन हे चॅटबॉक्समध्ये ना टाईप करून पाठवायचं आहे फास्ट. तुमचं प्रोफेशन आणि तुमचं लोकेशन ह्या दोनच गोष्टी मला तुमच्याकडून पाहिजेत फास्ट. आणि मग आपण पुढे जाणार आहोत. कारण आपण जाहिरातीमध्ये लिहिलं होतं की आपल्याला तालुका, जिल्हा, शहरी भागांमध्ये मानसिक आरोग्य सल्लागार घडवायचे आहेत. ओके. मानसिक आरोग्य केंद्र आपल्याला सुरू करायचे आहेत. ओके. सो मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही कुठल्या तालुक्यातून आहात, कुठल्या शहरातून आहात, हे मला जाणून घ्यायला आवडेल. आणि तुमचं प्रोफेशन काय आहे फास्ट. येस येस, ग्रेट ग्रेट, फास्ट फास्ट. सगळ्यांनी व्यक्त व्हायचंय, सगळ्यांनी व्यक्त व्हायचंय फास्ट. येस येस, खूप लोकांचे मेसेज येतात, मी मेसेज वाचतोय सगळ्यांचे. येस येस, ग्रेट 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 ग्रेट. नाईस. ओके. ओके, ग्रेट ग्रेट. चलो, धन्यवाद. येस. ओके, डोंबिवली मधून पण आहात. ओके, ग्रेट ग्रेट. हे मेसेज ना फक्त मलाच दिसत, नाही तर काही लोक विचारतील की सर आम्हाला एकही मेसेज दिसत नाही, तुम्ही म्हणतात की खूप लोकांचे मेसेज आलेत, ते कुठे आहेत. ओके. सो त्यांनी सेटिंग तशी करून ठेवली आहे की तुमचे मेसेज फक्त मला दिसणार ऍज अ होस्ट, इतर कोणाला दिसणार नाहीत. ओके. चलो, ग्रेट. सो बऱ्यापैकी मला जवळपास 79 मेसेज आलेले आहेत. आणि ग्रेट तुम्हा सगळ्यांना की तुम्ही इतक्या संख्येने उपस्थित राहिलात आणि इतक्या संख्येने व्यक्त झालात, कारण काही व्यक्त होणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. काय होतं ना, ऑनलाईनचा एक मोठा ड्रॉबॅक तुम्हाला सांगतो की लोक वेबिनार मध्ये येतात, जॉईंट होतात आणि त्याच्यानंतर ते त्यांच्या कामामध्ये इतके गुंततात की इकडे काय चाललंय त्याच्याबद्दल त्यांना काहीच माहिती नसतं. आणि मग जेव्हा वेबिनार संपतो तेव्हा मात्र इतके काही प्रश्न विचारतात की त्याचं उत्तर मी नाही देऊ शकत, कारण का मी ऑलरेडी सगळं बोललेलो असतो, बऱ्याचशा गोष्टी डिस्कशन केलेलं असतं. सो माझी विनंती आहे की सगळ्यांनी अलर्ट राहणं गरजेचं आहे, ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. कारण का मी एक वक्ता आहे इथे, तुम्ही श्रोते आहात. श्रोत्याने जर का चांगलं सहकार्य केलं तर वक्ता खूप छान पद्धतीने मार्गदर्शन करू शकतो, बरोबर की नाही. सो तुमचं सहकार्य हे मला लाभावं अशी मी आशा बाळगतो आणि आपल्या वेबिनारमध्ये पुढे जातो. सो आपण सगळ्यांचे प्रोफेशनल आणि लोकेशन सगळे चालून घेतलेले आहेत. ओके, प्रोफेशन आणि लोकेशन दोन्ही गोष्टी चालून घेतलेल्या आहेत. आता थोडंसं पुढे जात आहे मी, आपल्या संस्थेबद्दल थोडंसं तुम्हाला मी सांगतो. आपल्या संस्थेची काही महत्वाची उद्दिष्ट आहेत. सुशिक्षित बेरोजगार लोकांना रोजगार देणे, तालुका, जिल्हा, शहरी भागांमध्ये सक्षम समुपदेशक घडवणे, समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणे आणि व्यवसाय करण्यासाठी मराठी बांधवांना सहकार्य आणि प्रोत्साहन देणे. ओके, अशी 4 प्रामुख्याने उद्दिष्ट आहेत आणि ह्याच्यासाठी आज आपण काम करत आहोत. ओके. सो हे काम करत असताना तुम्ही आता इथे ह्या वेबिनारमध्ये आलात आणि नक्कीच तुमचं ह्या वेबिनारमध्ये स्वागत मी केलेलं आहे. काही मंडळी आता जॉईन झालेली आहे नव्याने, त्यांचं देखील स्वागत. ही उद्दिष्टे तुम्हाला ह्या संपूर्ण वेबिनारमध्ये क्लिअर होणार आहेत की नक्की कशा पद्धतीने आपण ही उद्दिष्टे पूर्ण करतो, नक्की काय काम आपण समाजामध्ये करत आहोत, आपली संस्था काय करते, आपलं इन्स्टिट्यूट काय करतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेप ह्याच्यामध्ये क्लिअर होणार आहेत. ओके. सो बी क्लिअर. ह्या वेबिनारचे काही नियम आहेत. सगळ्यात पहिला नियम, एअरफोनचा वापर करा, कारण का माझा आवाज तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने लावून येऊ शकेल. नोटबुक आणि पेन घ्या. ओके. त्याच्यानंतर एका जागेवरती स्थिर थांबा. प्रश्न काही असेल ते नोटबुकवरती लिहून ठेवा आणि शेवटी विचारा. आधीमध्ये तुम्ही प्रश्न विचारू नका, कारण का एक अनुभव तुम्हाला सांगतो, जेव्हा आधीमध्ये प्रश्न उत्तर आपण घेतो ना तेव्हा आपला वेबिनार भरकटतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेबिनार वेळच संपत नाही, येते लक्षात. सो माझी अशी विनंती आहे की जे काही प्रश्न असतील लिहून ठेवा आणि शेवटी मला विचारा. नक्कीच तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं समाधानकारक उत्तर तुम्हाला दिलं जाईल. ओके. काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. शिवाय माझा नंबर तुम्हाला वैयक्तिक आत्ता पण मी दाखवला काही मिनिटापूर्वी, शेवटी पण पुन्हा तुम्हाला मी माझा नंबर देणार आहे. आणि शेवटी तुम्ही ग्रुपमध्ये पण आहात, ग्रुपला दोन्ही ऍडमिनचे नंबर आहेत ते माझेच आहेत, काही टेन्शन नाहीये. ओके. पण कुठलाही गैरसमज नसावा, कारण का आधीमध्ये प्रश्न उत्तर घेतल्याच्या नंतर वेबिनार वेळेस संपत नाही आणि वेबिनार भरकटतो. ओके. मग हा वेबिनार किती मिनिटं चालणार आहे, तर बघा, सायकोलॉजी सारखा विषय आपल्याला समजून घ्यायचा आहे. सो असा 5-10 मिनिटात नाही समजून घेता येणार. आपल्याला कमीत कमी 90 मिनिटांपर्यंत थांबणं खूप गरजेचं आहे.
ओके. सो 90 मिनिटांपर्यंत तुम्ही जर का थांबलात तर नक्कीच हा विषय खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही समजून घेऊ शकता, कारण ह्या 90 मिनिटांमध्ये ना तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी शिकायच्या आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे समुपदेशन काळाची गरज नक्की का बनली आहे. ओके. त्याच्यानंतर याच्यामध्ये व्यवसाय संधी आहे का, त्याच्यानंतर समुपदेशक कसं बनायचं, नोकरी सांभाळून हे काम कसं करायचं, आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो सगळ्यांच्या मनामध्ये आहे की सर आमचं मानसशास्त्राचं काहीच अभ्यासक्रम नाहीये किंवा काहीच आमचं बॅकग्राऊंड नाहीये, मग तरी पण आम्हाला काउन्सिलर बनता येतं का. येस, आपल्याला ते पण समजून घ्यायचं आहे. बरं, लिगली प्रॅक्टिस करता येते का, ते पण आपल्याला समजून घ्यायचं आहे. ओके. त्याच्यानंतर आर्थिक उत्पन्न कसं मिळवायचं ते पण आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि मग शेवटी आपल्याला प्रवेश प्रक्रिया आणि इतर काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. क्लिअर सगळ्यांना. सो हे इतके टॉपिक्स आपल्याला काय करायचे तिथे शिकायचे आहेत, आणि म्हणूनच हा वेबिनार प्रामाणिकपणे अटेंड करा. हा कुठलाही मोटिवेशनल वेबिनार नाही आहे, कुठली सेल्स मार्केटिंगची स्कीम तुम्हाला मी सांगणार नाही आहे, कुठलीही प्रोडक्ट तुम्हाला मी विकणार नाही आहे. तर लोकांच्या मानसिक स्वास्थ्यावरती कशा पद्धतीने आपण काम करू शकतो आणि त्याच्यातून अर्थार्जन कसं आपण मिळवू शकतो, याच टॉपिकवरती मी तुम्हाला काय करणार आहे आज मार्गदर्शन करणार आहे. क्लिअर. सो हा जो वेबिनार आहे तो कोणासाठी आहे तो समजून घ्या. सगळ्यात पहिलं, ज्यांना समुपदेशक बनायचं आहे व समुपदेशन क्षेत्रामध्ये स्वतःचं करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी आजचा वेबिनार आहे. ज्यांना वेगळा व्यवसाय पार्ट टाइम इन्कम करायचा आहे त्यांच्यासाठी आजचा वेबिनार आहे. ज्यांना समाजात चांगलं काम करून नाव, पैसा, आनंद, समाधान मिळवायचं आहे, स्वार्थातून परमार्थ करायचं आहे, ओके, त्यांच्यासाठी आजचा वेबिनार आहे. ज्यांना अडचणीत असलेल्या लोकांना मदत करून त्यांचे प्रेम, आशीर्वाद मिळवायचे आहे त्यांच्यासाठी आजचा वेबिनार आहे. आणि ज्यांना स्वतःच्या वेळेनुसार काम करून पैसे कमावचे त्यांच्यासाठी आजचा वेबिनार आहे. आणि लास्ट, ज्यांना कधीही बंद न होणाऱ्या क्षेत्रात काम करायचं आहे त्यांच्यासाठी आजचा वेबिनार आहे. ओके. सो हे 6 पॉइंट आहेत. आता तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, हे 6च्या 6 पॉइंट वाचायचे आहेत आणि स्वतःला विचारायचं की आपण ह्या वेबिनारमध्ये का आहोत. जर ह्या 6 पैकी एकही पॉइंट तुमचा नसेल तर तुम्ही वेबिनार मधून लेफ्ट होऊ शकता. आणि ह्या 6 पैकी जर का तुमचा एक जरी पॉइंट असेल तरी तुम्ही हा वेबिनार शेवटपर्यंत अटेंड करणं खूप गरजेचं आहे. ओके. सो वेबिनार कोणासाठी आहे हा मी इथे क्लिअर केलेला आहे. त्यामुळे फास्टमध्ये सगळ्यांनी वाचायचं आहे पुन्हा एकदा आणि समजून घ्यायचं आहे की अरे मी हा वेबिनार का अटेंड करत आहे. ओके. काय कारण आहे, मला काउन्सिलर बनायचं आहे, मला काहीतरी पार्ट टाइम अर्निंग करायचं आहे, मला स्वार्थातून परमार्थ करायचं आहे, मला अशा काही फील्डमध्ये काम करायचं आहे की जे कधीच बंद नाही होणार आहे, काय नक्की का मी हा वेबिनार अटेंड करत आहे हे स्वतःला विचारा. कारण काय माहितीये का, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातला अमूल्य असा वेळ तुम्ही मला देत आहात, बरोबर की नाही. वेळेला महत्व आहे की नाही आपल्या आयुष्यामध्ये, खूप महत्व आहे. प्रत्येक सेकंड, प्रत्येक मिनिट, प्रत्येक तास अतिशय महत्वाचा आहे, लक्षात घ्या आपल्या आयुष्यामध्ये. आणि असा हा अमूल्य असा वेळ तुम्ही या वेबिनार मध्ये दिलात. सो म्हणून स्वतःला विचारणं खूप गरजेचं आहे की मी हा वेबिनार का अटेंड करत आहे. आणि जर का तुमचं का च कारण जर का तुम्हाला ह्या 6 मध्ये सापडलं तर प्रामाणिकपणे हा वेबिनार शेवटपर्यंत अटेंड करा. अजिबात त्याच्यामध्ये टाइमपास नको आहे. ओके. म्हणजे जर काम करत असाल तर काम बंद करा, टीव्ही सुरू असेल तर टीव्ही बंद करा, झोपलेला असाल तर उठून बसा. ओके. आणि संपूर्ण फोकस ह्या वेबिनारकडे द्या. कारण का हा वेबिनार नक्कीच तुम्हाला भरपूर काही देणार आहे याचा विश्वास मी तुम्हाला देतो. फक्त तुम्ही प्रामाणिकपणे अटेंड करणं खूप 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 गरजेचं आहे. ओके. सो क्लिअर, वेबिनार कोणासाठी आहे हे कळालं, वेबिनारचे नियम कळाले, वेबिनारमध्ये काय शिकायला मिळणार आहे कळलं, वेबिनार किती वेळ चालणार आहे हे तुम्हाला कळलं, सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या. ओके. आता आपण जाऊया थोडस पुढे. बघा मित्रांनो, माझं ना एक मिशन आहे. ओके. आणि माझं मिशन काय आहे की प्रत्येक गाव, तालुका, जिल्हा, शहरांमध्ये मानसिक आरोग्य समुपदेशक असावेत. ओके. आणि ह्यासाठी मी प्रयत्न करतोय. ओके. 36 जिल्ह्यात, महाराष्ट्रामध्ये 358 तालुके आहेत, 41,000 गावं आहेत आणि 43 प्रमुख शहरे आहेत. ओके. काय होतं ना, मी मुंबईमध्ये आहे, डोंबिवलीमध्ये आहे, गेली अनेक वर्ष काम करतोय. मला कुठून कुठून फोन येतात की सर असा असा प्रॉब्लेम आहे, सो मला काउन्सिलिंगची गरज आहे किंवा माझ्या घरी काउन्सिलिंगची गरज आहे. मग मी त्यांना म्हणतो की ठीक आहे, तुम्ही या, मुंबईमध्ये माझं सेंटर आहे, डोंबिवलीमध्ये, आणि तिथे मी बसतो. तर प्रॉब्लेम असा होतो ना मित्रांनो की त्यांना माझी फी परवडते पण इथे मुंबईमध्ये येणं, राहणं, खाणं, पिणं नाही परवडत. आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना सुविधा उपलब्ध करून देता येत नाही. आणि एकच खंत माझ्या मनाला लागून राहिली. आणि म्हणून मी प्रयत्न केला की आपण आपल्याकडे असलेलं ज्ञान, आपल्याकडे असलेला अनुभव जर काही इतर लोकांना दिला तर
तर ती लोक त्या तालुक्यामध्ये, त्या शहरामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतील आणि हे कार्य मी हाती घेतल्याच्या नंतर मग हे सगळे विद्यार्थी घडायला लागले. ओके, म्हणजे तुम्ही जे बघता युट्यूबला अनेक अनेक मोठमोठी मंडळी आहे ह्याच्यामध्ये. ओके, हे सगळे काही संस्थापक आहेत किंवा काही डॉक्टर्स आहेत, ऍडव्होकेट्स आहेत. ओके, हे सगळे काही प्राध्यापक आहेत, काही हाऊस वाईफ्स आहेत. हे सगळे तुम्हाला जे बघायला मिळतात ना, हे सगळे मला ह्या चळवळीमध्ये काय म्हणतात त्याला भेटले आणि त्यांनी सहभाग घेतला आणि आज खूप छान पद्धतीने ते काय करतात, माझ्याबरोबर काम करत आहेत. सो असंच काहीसं हे कार्य आहे आणि हे असंच काहीसं मिशन आहे आणि ते मी हाती घेतलेलं आहे. सो बघूया ह्या मिशन मध्ये तुमच्यापैकी किती जण येत आहेत, किती लोक मला सहकार्य करत आहेत, किती लोक आहेत सहभाग घेत आहेत, ते आपल्याला कळेलच. ओके, सो ह्या वेबिनारमध्ये थोडंसं आपण आता पुढे जाणार आहोत आणि सगळ्यात महत्वाच्या आपल्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत की काय खरंच आज आपल्या समाजामध्ये लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे का? काय सांगाल? येस ऑर नो, फास्ट. येस ऑर नो, काय सांगाल? चला थोडस इंटरॅक्टिव्ह जाऊया. येस ऑर नो, काय सांगाल? आज आपल्या समाजामध्ये खरंच लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे का? जर असेल तर हो टाईप करा, येस टाईप करा, जर नसेल तर नो टाईप करा. फास्ट. ओके, येस, येस, येस. ग्रेट ग्रेट ग्रेट, जवळपास मला 73 मेसेज आलेले आहेत. ओके, ठीक आहे. ओके, येस, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. येस, 85, 86. ओके, ओके, ठीक आहे, ठीक आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट, चलो धन्यवाद. येस, 90 अबाव झालेले आहेत मेसेज. आता आहे ना, एकच गोष्ट समजून घ्या की समाजामध्ये लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे, पण ती का आहे ना, इथून आपण ह्या वेबिनारला सुरुवात करणार आहोत. क्लिअर? आणि त्याच्यामुळे ना सगळ्यांनी अलर्ट राहून सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत की नक्की का गरज आहे, असं काय घडतंय आजूबाजूला की ज्याच्यामुळे आज लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे. बघा ना, काही वर्षापूर्वी असं काय होतं का, काउन्सिलिंग वगैरे असं काय काहीच नव्हतं. मग आता असं काय घडतंय की ज्याच्यामुळे लोकांना काउन्सिलिंगची गरज भासते? याचा आपल्याला ह्या वेबिनारमध्ये प्रथमतः अभ्यास करायचा आहे आणि मग पुढे जायचं आहे. ओके, सो याच्यावरती काय बोलतो? ओके, कारण का मानसशास्त्रापासून आपल्याला सुरुवात करणं खूप गरजेचं आहे, कारण का आपल्याला मानसशास्त्रीय समुपदेशक बनायचं आहे. ओके, आपल्याला मानसशास्त्रीय समुपदेशक बनायचं आहे आणि मानसशास्त्रीय समुपदेशक बनत असताना आपल्याला मानसशास्त्रापासूनच सुरुवात करणं गरजेचं आहे. तर मानसशास्त्र असं म्हणतं की माणूस दिवसभरात 90 ते 95% नकारात्मक विचार करतो आणि फक्त 5% सकारात्मक विचार करतो. हे खूप चुकीचं आहे. ओके, आपल्याला जर का आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवायचा असेल तर आपल्याला सकारात्मक विचार करणं खूप गरजेचं आहे. पण आज नकारात्मक विचार हे जास्त केले जात आहेत आणि म्हणून माणसाला काउन्सिलिंगची गरज आहे. ओके, अजून थोडंसं पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की मानसशास्त्राला असं म्हणायचंय की सातत्याने नकारात्मक विचार केल्यामुळे नकारात्मक मानसिकता होते आणि नकारात्मक मानसिकता झाल्यामुळे नकारात्मक भावनांची निर्मिती होते आणि एकदा का नकारात्मक भावनांनी माणसाच्या मनामध्ये घर केला की त्या माणसाचं मानसिक स्वास्थ्य हे दिवसांदिवस बिघडत जातं. बघा, अतिशय महत्वाचा आहे हा टॉपिक. कारण का आपण इतरांचं काउन्सिलिंग करू की नाही करू माहिती नाही आपल्याला, पण आपल्या स्वतःचं काउन्सिलिंग होणं खूप गरजेचं आहे. आपल्या स्वतःला काही गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे की नक्की काय घडतंय. ओके, त्यामुळे मी रिपीट करतोय हा टॉपिक की सातत्याने नकारात्मक विचार केल्यामुळे नकारात्मक मानसिकता होते आणि नकारात्मक मानसिकता झाली की त्या माणसाच्या मनामध्ये नकारात्मक भावनांची निर्मिती होते आणि मग त्या माणसाचं मानसिक स्वास्थ्य हे दिवसांदिवस बिघडत जातं. ओके, आणि मग तो माणूस काहीही करतो, काहीही करतो, त्याचा स्वतःचा कंट्रोल स्वतःचा निघून जातो आणि म्हणून आपण बघतो की नाही की बरीचशी मंडळी सुसाईड करतात. ओके, किंवा आपण बघतो की एकमेकांना संपवतात. कसं काय शक्य आहे? कारण का त्यांचं मानसिक संतुलन जे आहे ना
ते खालवून बसतात आणि मग तिथे ते काय करतात त्याचं स्वतःला पण त्यांना भान राहत नाही, लक्षात घ्या. ओके. आणि म्हणून इथे मानसशास्त्राला काय सांगायचंय की आपले विचार हे नेहमी सकारात्मक असावेत, कारण आपले विचार हे आपल्या आयुष्याच्या गाडीचे चालक आहेत. इथे लक्षात, आयुष्याच्या गाडीचे चालक आहेत. तुम्ही जसा विचार करता ना आयुष्यामध्ये, ओके, तसं तुमच्या आयुष्यामध्ये काय होत असतं, घडत असतं, किंवा तसं तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जात असता, लक्षात घ्या. ओके. बघा ना, आपल्या ग्रुपमध्ये बऱ्याचशा म्हणजे आपल्या जाहिरात चालू होती, आपले बरेचसे ग्रुप्स आहेत व्हॉट्सअपला, ओके, आणि त्या प्रत्येक ग्रुपमध्ये जाहिरात सुरू होती, ओके, की वेबिनार आहे. आता तुम्ही विचार केलात की मला हा वेबिनार अटेंड करायचा आहे, आणि म्हणून तो विचार तुम्हाला ह्या वेबिनार मध्ये घेऊन आला. पण आता ज्या लोकांनी विचारच केला नाही ते ह्या वेबिनार मध्ये आले का? नाही आले. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की आपले विचार हे अतिशय महत्वाचे आहेत, कारण का आपले विचार हे आपल्याला आपल्या आयुष्याच्या गाडीचे चालक आहेत, ते आपल्याला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जातात. ओके. हे कोण सांगते आपल्याला? मानसशास्त्र सांगते. ओके. आता थोडस पुढे शिफ्ट होऊया आणि इथे WHO काय सांगतो ते आपण बघूया. WHO असं म्हणणं आहे की एका सर्वेनुसार, WHO सगळ्यांना माहिती आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ओके, त्यांचं असं म्हणणं आहे की एका सर्वेनुसार जगात 90% आजार हे माणसाला त्याच्या नकारात्मक विचारांमुळे होतात. आता परत तोच मुद्दा आहे की नकारात्मक विचार. ओके. म्हणजे मानसशास्त्र पण तेच सांगतंय की सातत्याने नकारात्मक विचार केल्यामुळे नकारात्मक मानसिकता होते, नकारात्मक मानसिकता झाल्यामुळे नकारात्मक भावनांची निर्मिती होते, आणि मग माणसाचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं. इथे WHO पण तेच सांगतंय की नकारात्मक विचारांमुळेच माणसाच्या आयुष्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी घडतात. मग मुळात प्रश्न इथे असा आहे मित्रांनो, की हा नकारात्मक जे विचार आहेत हे येतात कुठून? प्रश्न आहे की नाही? कारण का, जेव्हा आपण ह्या सुंदर अशा सृष्टीमध्ये जन्म घेतो, आईच्या गर्भातून या सुंदर अशा सृष्टीमध्ये जन्म घेतो, तेव्हा आपल्याला नकारात्मक, सकारात्मक, चांगलं, वाईट, योग्य, अयोग्य असं काही माहिती असतं का? काहीच माहिती नसतं. मग असं काय घडतं की ज्याच्यामुळे ह्या सगळ्या नकारात्मक भावनांची निर्मिती आपल्या मनामध्ये होते? मोठा प्रश्न आहे. ओके. आणि मी तर असं म्हणेन की सगळ्या मानसिक आजारांचं जे रूट आहे, मूळ आहे, ते नकारात्मक विचार आहेत मित्रांनो. ओके. नकारात्मक विचार आहेत. आणि म्हणून मी नेहमी एक वाक्य सांगतो, पटलं तर लिहून पण घेऊ शकता, की मानसिक आजाराचं रूपांतर शारीरिक आजारात होण्याच्या अगोदर एका सक्षम समुपदेशकाला भेटा, तो तुम्हाला त्या मानसिक आजारातून बाहेर काढेल. ओके. पण दुर्दैव असं आहे की मानसिक आजार याच्याबद्दल अवेअरनेसच नाहीये आपल्या समाजामध्ये. म्हणजे लोकांना असं वाटतं की काउन्सिलरकडे जायचं म्हणजे मी काय वेडा आहे का? ही परिस्थिती आहे आपल्या समाजामध्ये. त्यामुळे आम्ही प्रयत्न करतोय आमच्या पद्धतीने की बरे लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करण्याचा, लोकांमध्ये या गोष्टी रुजवण्याचा. ओके. आणि खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. सो पुन्हा आपण टॉपिकवरती तिथेच येत आहोत की हे नकारात्मक विचार कुठून येतात याच्यावरती काम करणं खूप गरजेचं आहे. ओके. कारण की नकारात्मक विचारांमुळे बऱ्याच गोष्टी घडतात. आज अनेक लोक माझ्या सेंटरला येतात, सर मी सतत चिंतेमध्ये असतो, मला कसली तरी भीती वाटते. कसली भीती वाटते तेच कळत नाहीये, पण भीती वाटते. काही लोक म्हणतात, सर मला मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे, सोशल मीडियाचं व्यसन लागलंय, मला कळतंय की मी चुकतोय पण मला त्यातून बाहेर पडता येत नाहीये. ओके. काही लोक म्हणतात, सर माझं ना घरच्यांची जमत नाही, फॅमिली प्रॉब्लेम सुरू आहेत. काही लोक म्हणतात, सर प्रोफेशनल लाईफ, पर्सनल लाईफ बॅलन्सिंगच होत नाही, सगळं बिघडत चाललेलं आहे. ओके. तर काहींचं म्हणणं आहे की सर स्वतःवरचा आत्मविश्वास कमी झालाय. ओके. आणि तो आत्मविश्वास कमी झाल्यामुळे ना सातत्याने नकारात्मक विचार येतात, आणि ते सातत्याने नकारात्मक विचार येत असल्यामुळे ना माझं कशातच लक्ष लागत नाही, आणि मग एका स्टेपला असं वाटतं की हे सगळं थांबून स्वतःचा शेवट करावा. ओके. जस्ट सुसाईड करून टाकावं. सो हे सगळं लिंकअप आहे, लक्षात घ्या. खूप लिंकअप आहे. ओके. आज सुसाईडचं प्रमाण पण खूप वाढलंय. म्हणजे बघा ना, किती लोकांची उदाहरणं देऊ तुम्हाला. म्हणजे अगदी नितीन चंद्रकांत देसाई, चांगले कलाकार, दिग्दर्शक, त्याच्यानंतर प्रोड्युसर म्हणजे निर्माता. ओके. त्याचबरोबर ND स्टुडिओचे मालक, बॉलिवूडमध्ये मोठं नाव, चित्रपटसृष्टीमध्ये मोठं नाव, अशी व्यक्ती स्वतःला संपवून घेते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, लक्षात घ्या. ओके. पुण्यामधले ते IPS ऑफिसर गायकवाड, स्वतःबरोबर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त. ओके. किंवा ते पुणा नगर रोडवरती ते डॉक्टर सकाळी उठल्यावरती बेडरूम मध्ये मिसेसला संपवतात, दोन मुलांना घेऊन शेतावरती जातात, तिथे त्या विहिरीमध्ये दोन मुलांना ढकलतात, घरी येतात आणि पंख्याला स्वतःला संपून घेतात. म्हणजे काय? प्रश्न आहे, लक्षात घ्या.
म्हणजे मानसिक स्वास्थ्य, ह्या मानसिक स्वास्थ्यावरती काम करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही खूप श्रीमंत आहात, तुम्ही खूप मोठ्या पदावरती आहात, तुमच्याकडे सगळे सुख आहेत, पण जर का मानसिक स्वास्थ्य नसेल ना, काहीच अर्थ नाही, काहीच अर्थ नाही. ओके. त्या महाजनींचं प्रकरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज एका काळचे महाजनी म्हणजे खूप बॉलिवूडचे खूप मोठे स्टार. ओके. आणि त्यांची काय अवस्था शेवटच्या क्षणाला. ओके. किंवा ते गोरेगाव जोगेश्वरी मध्ये घडलेली घटना की दोन मित्र फेसबुकला लाईव्ह येतात. ओके. जुने सगळे राग रुसवे सगळे विसरतात आणि सांगतात की आता मी नव्याने पुन्हा सगळं जोमाने काम करू. आणि त्याच फेसबुक लाईव्ह मध्ये एक मित्र काय करतो, लगेच त्याच्यावरती गोळीबार करून त्याचं आयुष्य संपवून टाकतो. म्हणजे इतकं भयानक झालंय, लक्षात घ्या. अहो, आज आहे ना, आज एक प्रयोग करा. एक सुई घ्या, सुई, आणि ती फक्त हाताला टोचण्याचा प्रयत्न करा, बघा हिंमत होते का ते. नाही हिंमत होऊ शकत. भीती वाटेल आपल्याला की रक्त येईल म्हणून. मग ही मंडळी स्वतःला पण संपवतात, इतरांना पण संपवतात. हाऊ इट्स पॉसिबल, कसं शक्य आहे, कधी विचार केला? खूप काही गोष्टी घडतात, लक्षात घ्या. आणि म्हणून मी ना इथे अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आज समाजामध्ये काय झालंय की जितक्या व्यक्ती आहेत ना तितक्या प्रवृत्ती आहेत, आणि त्या प्रवृत्तीचं रूपांतर ना विकृतीमध्ये होत चाललंय. ह्या सगळ्या विकृती आहेत, लक्षात घ्या. ह्या सगळ्या विकृती आहेत. आणि म्हणून आपला जो हा काय प्रयत्न आहे की आपलं हे जे काही कार्य आहे ते एवढंच आहे की माणसाला विकृतीपर्यंत जाऊ द्यायचं नाहीये. इथे लक्षात, माणसाला माणूस म्हणून जगवायचं आहे आपल्याला, त्याला त्या विकृतीपर्यंत पोहोचवायचं नाहीये. आणि यासाठी आपण प्रयत्न करतोय. आणि म्हणूनच मी असं इथे म्हणेन की या सगळ्यांना आपल्या मदतीची गरज आहे. येस, आपल्या मदतीची गरज आहे. ओके. आणि यांना मदत करण्यासाठीच आपल्या समाजामध्ये, ओके, यांना मदत करण्यासाठीच आपल्या समाजामध्ये मोठ्या संख्येने, येस, मी हा शब्द वापरतोय की मोठ्या संख्येने काउन्सिलर लोकांची गरज आहे. कारण का काउन्सिलर्स नाही समाजामध्ये. फक्त मुंबई पुणे असे काही थोडके जर का आपण शहर सोडले तर बाकी ठिकाणी काउन्सिलिंग हा प्रकारच माहिती नाही, आणि जिथे माहिती तिथे काउन्सिलरच नाही आहेत. ओके. आणि म्हणून यांना मदत करण्यासाठी आज आपल्या समाजामध्ये आरोग्य सल्लागार म्हणा किंवा काय म्हणतात त्याला, काउन्सिलर म्हणा, यांची अत्यंत गरज आहे, अत्यंत गरज आहे, लक्षात घ्या. ओके. सो मला असं वाटतं की इथपर्यंत सगळ्यांना एक गोष्ट क्लिअर झाली असेल की आज समाजामध्ये लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे का? तो हो आहे. मग ती का आहे ती पण तुम्हाला कळाली. आणि मग याच्यातून आपल्याला अजून एक गोष्ट कळाली की यासाठीच आपल्या समाजामध्ये काउन्सिलरची गरज आहे किंवा मानसिक आरोग्य सल्लागारांची गरज आहे. आपली आत्ताची लोकसंख्या 143 करोडच्या आसपास आहे, आणि डब्ल्यूएचओने सांगितलं की 2025 पर्यंत आपण 150 करोडचा टप्पा पार पाडणार आहोत. फक्त विचार करा मित्रांनो की आजच आपल्याला पुरेशा सुखसुविधा नाही आहेत, रोजगार नाहीये, अन्न पुरवठा नाहीये, पाणी पुरवठा नाहीये. पुढे काय? मोठा प्रश्न आहे. मोठा प्रश्न आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं आहे ना की आज आपल्याला खरंच तालुका, जिल्हा, शहरी भागांमध्ये, खेडेगावांमध्ये आज सक्षम मानसिक आरोग्य सल्लागारांची गरज आहे, समुपदेशकांची गरज आहे. कारण का सगळं असलं पण जर का मानसिक स्वास्थ्य नसलं तर सगळं शून्य आहे, लक्षात घ्या. सो आपल्याला काय करायचंय, समाजामध्ये लोकांच्या मानसिक आरोग्यावरती काम करायचं आहे. तर हे काम करण्यासाठी किती जण प्रामाणिकपणे तयार आहेत त्यांनी येस टाईप करायचं आहे. ओके. कारण का इथपर्यंत तुम्हाला सगळी क्लिअरिटी आली असेल की नक्की आपल्याला काय काम करायचंय. आपल्याला ना कुठलं प्रोडक्ट विकायचं आहे, ना आपल्याला कुठली स्कीम सांगायची आहे, ना कुठलं आपल्या माणसं जोडायची कामं करायची आहेत, ना आपल्याला कोणाला प्रमोट करायचंय, ना आपल्याला कुठली बोलबिच्चनगिरी करायची आहे, ना कुणाला आपल्याला मोटिवेशन द्यायचं आहे. तर आपल्याला लोकांच्या मानसिक आरोग्यावरती काम करायचं आहे. ओके. आणि हे काम करण्यासाठी किती जण तयार आहेत असा मी प्रश्न केलेला आहे. सो त्याच्यावरती मला तुमच्याकडनं रिप्लाय पाहिजे, फास्ट फास्ट. छान छान छान. येस. कौतुक तुम्हा सगळ्यांचं की तुम्ही सगळेजण इतक्या संख्येने व्यक्त होत आहात, आणि स्वागत तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा. बरीचशी मंडळी अधूनमधून मेसेज करते, त्यामुळे मी डिस्टर्ब होतोय की सर आवाज येत नाही, आवाज येत नाही. पण ऍक्च्युली मी सगळं सुरुवातीलाच क्लिअर करूनच आपला वेबिनार सुरू केला आहे. सो त्यांच्याकडे खरंच काहीतरी प्रॉब्लेम असेल. सो मी काय करतो, पुन्हा एकदा हा मेसेज सगळ्यांना पाठवत आहे. ओके. ज्यांना आवाज येतोय त्यांनी निग्लेक्ट करा, तो मेसेज अवॉइड करा.
तर ज्यांना आवाज येत नसेल त्यांच्यासाठी तो मेसेज पाठवत आहे मी. येस. येस. छान. चलो. खूप लोकांनी मेसेज केले आहेत. धन्यवाद. 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 येस. ओके. धन्यवाद. ओके. म्हणजे तुम्हाला इथपर्यंत एक गोष्टीची क्लॅरिटी मिळाली आहे की आपल्याला काय करायचं आहे ते. ओके. आता आपण थोडस पुढे जाणार आहोत. ओके. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. ओके. ओके. ठीक आहे. चलो. धन्यवाद. येस. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की एखाद्या व्यक्तीला स्ट्रेस, डिप्रेशन, एनएक्झायटी, फिअर, फोबिया, सुसाईड अटेम्प्ट किंवा ऍडिक्शन याच्यातून बाहेर काढणं इतकं सोपं आहे का हो? माझा पहिला प्रश्न. सोपं नाही आहे, लक्षात घ्या. ओके. कारण का एखाद्या व्यक्तीचं काउन्सिलिंग करायचं म्हणजे त्याचं आयुष्य आपल्याला हाताळायचं आहे. आपल्याकडनं थोडीशी जरी चूक झाली ना तरी त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं, लक्षात घ्या. आणि म्हणून मी सुरुवातीला एक शब्द वापरला होता की समुपदेशक बनून समुपदेशन करणं म्हणजे एक प्रकारची जबाबदारी स्वीकारणं होय. आणि ती जबाबदारी स्वीकारण्यासाठी तुम्ही ह्या वेबिनारमध्ये आलात त्याबद्दल तुमचं कौतुक. असं मी सुरुवातीला बोललो होतं. जे सुरुवातीपासून असतील त्यांना ते आठवत असेल. बरोबर की नाही? तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की एखाद्या व्यक्तीचं मानसिक आरोग्य ओके सुधारण्यासाठी आपण त्याला मार्गदर्शन करणार आहोत, त्याला सल्ला देणार आहोत. पण हे सगळं इतकं सोपं नाहीये. त्यासाठी आपल्याला प्रथमतः ते प्रशिक्षण घ्यावं लागतं आणि शिकावं लागतं. ओके. आणि त्यासाठीच आपला हा अभ्यासक्रम आहे. आणि त्या अभ्यासक्रमात काय काय शिकवलं जातं ना ते तुम्हाला मी इन डिटेलिंग मध्ये आता सांगणार आहे. ओके. आणि ते प्रॉपर व्यवस्थित समजून घ्या, कुठलाही तर्क वितर्क न लावता. ओके. बघा, आपला हा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमात काय शिकवलं जातं तर सगळ्यात पहिले जे तुम्हाला शिकवलं जातं ना ते म्हणजे मानसशास्त्र. बघा, आता तुमच्या प्रत्येक प्रश्नाचा उलगडा होत जाणार आहे. तुमच्या प्रत्येक प्रश्नाची चं उत्तर तुम्हाला मिळत जाणार आहे. ओके. बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की सर आमचं बॅकग्राऊंडच नाहीये मानसशास्त्राचं, तरी पण आपण मानसशास्त्रीय समुपदेशक आम्ही बनू शकतो का? तर त्याचं उत्तर आहे हो, तुम्ही बनू शकता. कारण का तुमचं जरी बॅकग्राऊंड नसलं तरी पण तुम्हाला आमच्या ह्या अभ्यासक्रमामध्ये मानसशास्त्र शिकवलं जातं. ओके. बघा, याच्यामध्ये तुम्हाला 5 टॉपिक शिकवले जातात की मानसशास्त्र म्हणजे नक्की काय, मानसशास्त्राचा उगम केव्हा झाला, त्याची उद्दिष्टे कोणती आहेत, त्याचा विस्तार आणि ते जनक कोण आहेत. हे सगळे टॉपिक तुम्हाला इन डिटेलिंग मध्ये शिकवले जातात. त्यामुळे तुम्हाला टेन्शन करण्याची गरज नाही की माझं बॅकग्राऊंड नाही मग मी कसं करू, मला जमेल का. ओके. तुमचं पक्क बॅकग्राऊंड केलं जातं. काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. बरं, फक्त मानसशास्त्र विषय शिकवत नाही तर तुम्हाला जोडीला समुपदेशन हा दुसरा विषय शिकवला जातो. याच्यामध्ये पण समुपदेशन म्हणजे नक्की काय, समुपदेशनासाठी काही महत्वाचे नियम, समुपदेशकाची गरज का आहे, समुपदेशनाची गरज का आहे आणि समुपदेशनाचे प्रकार किती व कोणते, हे 5 टॉपिक तुम्हाला याच्यामध्ये शिकवले जातात. आता ना इथे एक थोडीशी गंमत तुम्हाला मी सांगतो. बऱ्याच लोकांना काय वाटतं माहितीये का की हे एकच आहे, म्हणजे मानसशास्त्र आणि समुपदेशन हे एकच आहे. तर हे एकच नाहीये. त्याचा उच्चार एकत्र केला जातो की काउन्सिलिंग सायकोलॉजी, पण ऍक्च्युअली हे दोन्ही विषय खूप वेगळे आहेत. दोन्ही विषय खूप वेगळे आहेत. ओके. आपल्याला मानसशास्त्राच्या आधारावरती एखाद्या व्यक्तीचं समुपदेशन करायचं आहे, इथे लक्षात. आणि समुपदेशन हे एक स्किल आहे, एक कौशल्य आहे, लक्षात घ्या. ओके. त्याचा मानसशास्त्राच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे, वापर करायचा आहे. ओके. सो हे दोन्ही विषय खूप वेगळे आहेत. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना एक मोठा गैरसमज असतो की सर समुपदेशन करणं म्हणजे नक्की काय, मोटिवेट करायचं का समोरच्याला, त्याला छान छान गप्पा मारायच्या, त्याची गोष्टी मागायच्या का. तर असं नाहीये, लक्षात घ्या. असं नाहीये. ओके. तिथे आपल्याला काय करायचंय माहितीये का, आपल्याला समोरच्या व्यक्तीचा प्रॉब्लेम काय तो समजून घ्यायचा आणि त्याच्या रूट वरती आपल्याला काम करायचंय. इथे लक्षात, त्याच्या रूट वरती आपल्याला काम करायचंय. म्हणजे एक वाक्य सांगतो, इफ यू वॉन्ट फ्रूट देन यू वर्क ऑन रूट. म्हणजे काय की एखाद्या झाडाकडून मला जर का चांगली फळं पाहिजे असतील, फुलं पाहिजे असतील, तर मला त्या झाडाच्या मुळावरती काम करणं गरजेचं आहे. मी त्या झाडाच्या फांदींना खत टाकतोय, पाणी टाकतोय, काय फायदा आहे का? काहीच फायदा नाहीये. सेम तसंच आहे की मला एखाद्या माणसाला त्याच्या स्ट्रेस मधून बाहेर काढायचं आहे, डिप्रेशन मधून बाहेर काढायचं आहे,
त्याला सुसाईड अटेम्प्टमधून बाहेर काढायचं आहे, व्यसनातून बाहेर काढायचं आहे, त्याचे नातेसंबंध सुधारायचे आहेत, तर मला त्याला वरवर मोटिवेट करून काहीच फायदा नाही मित्रांनो, लक्षात घ्या. झिरो रिझल्ट. कारण का? मोटिवेशन डझन वर्क. ओके, डझन वर्क. एक दिवस, 2 दिवस, 3 दिवस त्यानंतर निघून जातं. आपल्याला मोटिवेशन नाही द्यायचं, तर आपल्याला त्याची अडचण समजून घ्यायची आहे आणि त्या अडचणीच्या मुळाशी आपल्याला जायचं आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला माझ्याकडनं एक हिस्ट्री फॉर्म दिला जातो. तो हिस्ट्री फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा असतो आणि त्यानुसार मग त्याचं काउन्सिलिंग तुम्हाला करायचं असतं. त्याचं प्रशिक्षण तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलं जातं. ओके. त्याच्यानंतर समुपदेशकासाठी काही महत्वाचे नियम. माझ्याकडे ना अनेक पीएचडी इन सायकोलॉजीचे विद्यार्थी आहेत, MSW चे विद्यार्थी आहेत. ओके. MS आपले हे क्लिनिकल सायकोलॉजी, मास्टर इन क्लिनिकल सायकोलॉजी विद्यार्थी आहेत. काहीतरी निवांत जाऊन ना ह्या माझ्या युट्यूब चॅनलला जाऊन ना तुम्ही हे सगळे अभिप्राय बघा. तुमच्या लक्षात येईल की त्यांनी सांगितलं की सर आतापर्यंत आम्ही मानसशास्त्राची इतकी पुस्तकं वाचली, आतापर्यंत इतका अभ्यास केला आम्ही मानसशास्त्राचा ना, पण तुम्ही जे नियम शिकवलेत ना ते कुठेच आम्हाला शिकायला नाही मिळाले. तुम्ही जे नियम शिकवलेत ना ते आम्हाला कुठेच शिकायला नाही मिळाले. आणि त्या नियमांचा फायदा असा झाला की आमचा कॉन्फिडन्स वाढला. आम्ही सहज कुठल्याही व्यक्तीचं काउन्सिलिंग करू शकतो, भले ती केस कुठलीही असो, कुठलीही केस असो, आम्ही तिचं काउन्सिलिंग करू शकतो. इतका कॉन्फिडन्स वाढला त्या नियमांमुळे. ओके. सो हे नियम तुम्हाला शिकवले जातात. एक गोष्ट लक्षात द्या, कसं असतं माहितीये का, मी जे काही तुम्हाला शिकवणार ते कुठली पुस्तकं वाचून, कुठले व्हिडिओ बघून शिकवणार नाहीये. तर गेली 17 वर्ष जे काही मी प्रॅक्टिकली अनुभव घेतोय त्या अनुभवातून मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि मी नेहमी म्हणतो की अनुभवासारखा गुरु नाही. ओके, अनुभवासारखा गुरु नाहीये. कारण का अनुभव जे शिकवतो ना ते कुठलंच पुस्तक शिकवत नाही, लक्षात घ्या. ओके. आणि त्यामुळे त्या अनुभवातून बऱ्याचशा गोष्टी मी शिकलेलो आहे आणि त्याच गोष्टी मी तुम्हाला काय करणार आहे, इथे शिकवणार आहे. बऱ्याच लोकांचा एक प्रश्न असतो की सर समुपदेशनाचे प्रकार किती व कोणते, असं तुम्ही म्हटले. तर समुपदेशनामध्ये कसले आले प्रकार? समुपदेशन समुपदेशनच आहे असं नाहीये. त्याच्यामध्ये प्रकार आहेत, किती कोणते ते तुम्हाला मी शिकवून काही टेन्शन घेण्याची गरज नाही. म्हणजे सुरुवात तुमची ह्या 2 विषयांनी होते की मानसशास्त्र आणि समुपदेशन. हे 2 विषय तुम्हाला प्रथमतः शिकवला जातात जेणेकरून तुमचा पाया पक्का केला जातो. बघा, 7 मजली बिल्डिंग मला जर उभी करायची असेल तर मला ना 1 मजला खाली खोदावा लागेल. मग मला जर का तुम्हाला सक्षम समुपदेशक म्हणून जर घडवायचं असेल तालुका, जिल्हा, शहरी भागांमध्ये, तर मला तुमचा पाया भक्कम करणं गरजेचं आहे. तुमच्यावरती मेहनत घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि ती मेहनत मी घेत असतो आणि तुमचा पाया पक्का करत असतो. आणि मग हे सगळं केल्याच्या नंतर मग आपल्या पुढच्या सिलेबसला मी सुरुवात करत असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला मग शिकवतो की अरे तुम्ही एक काउन्सिलर म्हणून एखाद्या व्यक्तीचे नातेसंबंध कसे सुधारायचे, ते सुधारण्यासाठी कुठले टूल्स वापरायचे, कुठले फॉर्म्युले वापरायचे, कुठल्या टेक्निक्स वापरायच्या. ओके. हे सगळं तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकवलं जातं. बरं, माझा एक प्रामाणिक प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांना. आपण सगळे मॅच्युअर्ड आहोत, फॅमिलीवाले आहोत. खरंच आज लोकांना नातेसंबंध समुपदेशन किंवा रिलेशनशिप काउन्सिलिंग आपण ज्याला म्हणतो, गरज आहे का? येस ऑर नो, काय सांगाल? फास्ट. खरंच आज समाजामध्ये नातेसंबंध समुपदेशनाची गरज आहे का? येस ऑर नो मध्ये उत्तर द्यायचं आहे. ओके. येस, खूप लोकांचे मेसेज येतात की येस सर म्हणून. ओके. येस येस, ग्रेट ग्रेट, छान छान. येस 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 येस. कसं आहे माहितीये का, तुमच्या माहितीसाठी सांगतो की आज काय झालंय माहितीये का समाजामध्ये. नवरा बायको घरातून एकत्र जातात. ओके. समाजासाठी असं वाटतं की हे एकत्र आहेत. ओके. पण एक गोष्ट लक्षात घ्या की ते मनाने एकत्र आहेत का? तर नाही. आज बऱ्याच गोष्टी आजूबाजूला घडतायत, लक्षात घ्या. बऱ्याच गोष्टी घडतायत. ओके. आज काय झालंय की प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये इतका इन झालाय ना की माझी पर्सनल लाईफ, माझं पर्सनल स्पेस, माझं स्टेटस, माझं करिअर, माझे गोल, माझी अचिव्हमेंट, ह्या माझ्या माझ्या माझ्यामध्ये दोघे पण इतके रेसमध्ये पळतात ना की त्यांना कळत नाहीये की आपण एका नात्यामध्ये आहोत, आपलं एक रिलेशनशिप आहे. ओके. याचा विसर पडत चाललेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोघांमधला संवाद खुंटत चाललेला आहे. आणि सध्याचा सोशल मीडियाचा, मोबाईलचा जो वापर आहे तो इतका वाढलाय, इतका वाढलाय की बरंच
जे काम आहे नकारात्मक ते मोबाईलच करतोय. बघा ना, आज प्रत्येकाच्या मोबाईलला पासवर्ड आहेत, म्हणजे विदाऊट पासवर्ड मोबाईल वापरत नाहीत लोक. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे ना, की आज खरंच नातेसंबंध समुपदेशनाची समाजामध्ये खूप गरज आहे. आज शहरी भागांमध्ये आपण बघतो की एक्सटर्नल अफेअर्स हे सर्रास वाढलेले आहेत. इतके वाढलेत की विचारू नका. ओके. बरं, आज काही केसमध्ये तर असं पण आहे, म्हणजे आता आम्ही हँडल करतो, आम्हाला माहिती आहे की त्यांना माहिती पण आहे की आपल्या मिसेसचं किंवा आपल्या नवऱ्याचं अफेअर आहे, तरी त्यांना ते चालतंय. ओके, कारण का दोघांची अफेअर वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. तू तुझं कर, मी माझं करतो. की वाईट परिस्थिती आहे. म्हणजे जर कोण ऍडव्होकेट वगैरे इथे असतील, जे फॅमिली कोर्टामध्ये काम करत असतील, त्यांना माहिती आहे की काय गर्दी असते त्या फॅमिली कोर्टामध्ये. ओके. सो एक गोष्ट लक्षात ठेवा की कोर्ट वगैरे ह्या सगळ्या खूप पुढच्या पायऱ्या झाल्या, पण एका समुपदेशनाने आपण बरेचसे नातेसंबंध सुधारू शकतो. आमच्या अनेक विद्यार्थ्यांनी सुधारलेले आहेत, म्हणजे अगदी दिवस पर्यंत केसेस सॉल्व्ह केलेले आहेत. अगदी मी असं म्हणेन की कोर्टात गेलेल्या केसेस पण आपण रिटर्न आणलेले आहेत. ओके. सो तुम्हाला हे शिकवलं जातं की एक काउन्सलर, एक समुपदेशक म्हणून नातेसंबंध कसे सुधारायचे, त्यासाठी कुठले टूल्स वापरायचे, कुठल्या टेक्निक्स वापरायच्या, कुठले फॉर्म्युले वापरायचे, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जातं. काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. ओके. अजून काय तुम्हाला ह्या अभ्यासक्रमामध्ये शिकवलं जातं, तर एखाद्या व्यक्तीचा आत्मविश्वास कसा वाढवायचा. कारण का आज ना डिप्रेशन मध्ये माणूस जातो, आणि डिप्रेशन गेल्याच्या नंतर आहे ना, त्याचा आत्मविश्वास इतका खचला जातो ना, की तो स्वतःवरचं कंट्रोल त्याचं सुटतं, आणि मग तो कुठल्याही थराला जातो. लक्षात घ्या, कुठल्याही थराला जातो. ओके. सो हा आत्मविश्वास त्याचा वाढवणं खूप गरजेचं आहे. आणि तो कसा वाढवायचा ते देखील तुम्हाला हे शिकवलं जातं. एखाद्या व्यक्तीची निर्णय क्षमता कशी वाढवायची, एखाद्या व्यक्तीची वर्तणूक समस्या कशी दूर करायची, एखाद्या व्यक्तीला स्वप्रेरणादायी कसं बनवायचं, एखाद्या व्यक्तीची कामात आवड कशी निर्माण करायची, एखाद्या व्यक्तीच्या मनातील भीती कशी घालवायची. ओके. वेळेचे नियोजन कसं करायचं, हे असे अनेक टॉपिक्स आहेत, जे प्रत्येक टॉपिक तुम्हाला इन डिटेलिंग मध्ये मानसशास्त्राच्या आधारे शिकवलं जातं. ओके. की जेणेकरून ते सगळे टॉपिक शिकून तुम्ही स्वतःच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडू शकता, स्वतःच्या कुटुंबामध्ये सकारात्मक बदल घडू शकता, आणि समाजामध्ये पण सकारात्मक बदल घडू शकता. इतका तुम्हाला त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स येतो. ओके. त्याच्यानंतर अजून काय शिकवलं जातं तुम्हाला, तर अजून तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकवलं जातं ते म्हणजे एखाद्या व्यक्तीने त्यासाठी योग्य करिअर कोणतं आणि कसं निवडायचं, एखाद्या व्यक्तीला मोबाईल इंटरनेट पासून दूर कसं करायचं. येस, मोबाईल इंटरनेटच्या केसेस हल्ली वाढत चालल्या आहेत. येते लक्षात, खूप वाढत चाललेल्या आहेत. म्हणजे मोबाईलच्या आहारी गेलेत, बेल्ट लागलेत लोकांना. ओके. जर कोणाला माहिती असेल तर बघा की इथे बेल्ट लागलेत लोकांना, कारण सातत्याने तो अंगठा मोबाईलमध्ये ठेवून, स्क्रीनवरती ठेवून बेल्ट लागलेत. तर काहींना मानेचं बेल्ट लागलाय, कारण का सतत त्या मोबाईलमध्ये बघून बघून मानेचा बेल्ट लागलाय. काहींना चष्मे लागलेत. म्हणजे सांगा तात्पर्य असं आहे की ह्या मोबाईलचा वापर वाढत चाललेला आहे, त्याचे दुष्परिणाम सगळ्यांना माहिती असून सुद्धा तिकडे दुर्लक्ष केलं जात आहे. ओके. सो मग ह्या मोबाईलच्या जाळ्यातून, ह्या इंटरनेटच्या जाळ्यातून आपण त्यांना कसं दूर करू शकतो, कुठले टूल्स वापरायचे, कुठले फॉर्म्युले वापरायचे, तुम्हाला शिकवलं जाईल. आणि अजून एक प्रॉब्लेम तुम्हाला मी सांगतो की ह्या मोबाईलचा चुकीच्या पद्धतीने पण वापर केला जातोय. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर सेक्शुअल कंटेंट बघणं हे वाढलंय. तुमच्या माहितीसाठी सांगतो की पूर्वी भारत हा टॉप 10 मध्ये नव्हता, पण आफ्टर कोरोना आपण टॉप 10 मध्ये आलोय, की जिथे इंटरनेटचा वापर हा जास्त केला जातोय. ओके. सर्वे काय सांगतोय की आपण टॉप 10 मध्ये नव्हतो, पण आफ्टर कोरोना आपल्या भारतामध्ये इंटरनेटचा इतका वापर वाढला की आज आपण टॉप 10 मध्ये आहोत जगामध्ये. लक्षात घ्या. आणि इथे आपल्याकडे सेक्शुअल कंटेंट हा जास्त पाहिला जातो, पॉर्न्स व्हिडिओ हा जास्त पाहिला जातात. आणि हल्ली त्याच्या केसेस पण आपल्याकडे यायला लागले आहेत की सर मला हे व्यसन लागलंय, की मला हे बघावं लागतं, दर आठवड्याला बघावं लागतं, आणि मला हे कुठेतरी वाटतं चुकीचं आहे, कारण का आता माझं वय झालंय. म्हणजे बरेचसे ना 40+ जी मंडळी असते ना, त्यांच्यामध्ये खूप ह्या तक्रारी वाढत चाललेल्या आहेत की सर मला आता काळजी वाटते की माझ्या मोबाईलमध्ये हे बघतो, पण जर माझ्या मुलांनी बघितलं तर, किंवा घरच्या एखाद्या व्यक्तीने बघितलं तर माझी काय इज्जत राहील. सो मला ह्याच्यातून आता बाहेर पडायचंय. सो प्लीज मला मार्गदर्शन करा, कारण का हे चुकीचं आहे, मला कळतंय, पण माझ्याकडे ते वळत नाहीये, माझ्याकडून ते
वळत नाहीये आणि म्हणून मला तुमचं सहकार्य पाहिजे. सो ह्या सोशल मीडियाचा वापर किंवा पॉन्स एडिक्शन्स किंवा सेक्शुअल एडिक्शन ह्या केसेस आता दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. मग त्यांना कशा पद्धतीने हँडल करायचं सगळं शिकवलं जाईल, काही टेन्शन घेऊ नका. एखाद्या व्यक्तीला ताणतणावातून बाहेर कसं काढायचं, खूप महत्वाचा टॉपिक आहे, लक्षात घ्या. पूर्वी आहे ना, ताणतणाव सिलेक्टेड लोकांना येत होता, पण आता गरीबाला पण येतोय, मध्यमवर्गीयाला पण येतोय, ओके, श्रीमंताला पण येतोय. ज्याच्याकडे नोकरी आहे त्याला पण येतोय, ज्याच्याकडे नोकरी नाही त्याला पण येतोय, ज्याच्याकडे व्यवसाय आहे त्याला पण येतोय, म्हणजे गृहिणी आहे त्याला पण, सगळ्यांना ताणतणाव येतोय. आणि ह्या ताणतणावाची जी लेवल आहे, तीव्रता आहे ना, ती खूप महत्वाची आहे. थोड्या प्रमाणातला ताणतणाव सगळ्यांनाच असतो, ओके, कारण का सध्याची जीवनशैली. पण त्या ताणतणावाची तीव्रता जर का वाढली, ओके, तर ती खूप त्रासदायक असते, लक्षात घ्या. बघा, आपण सगळे मॅच्युअर्ड आहोत, आपण शेअर करायला हरकत नाही. अचानक आपल्याला एखाद्याच्या भावपूर्ण श्रद्धांजलीचे मेसेज येतात आणि आपण शॉक होतो, अरे काल तर माझं बोलणं झालं होतं, आज भावपूर्ण श्रद्धांजली कसं काय? मग आपल्याला कळतं, अरे त्याला अटॅक आला. एक गोष्ट लक्षात घ्या, अटॅकचं प्रमाण वाढलंय आणि त्याचं जे रिझन आहे तो वाढता स्ट्रेस, ओके. हा स्ट्रेसचं प्रमाण ना दिवसेंदिवस वाढत चाललंय, त्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आणि ह्या वाढत्या स्ट्रेसमुळे ना पॅनिक अटॅक येतात लोकांना आणि त्याच्यातून मृत्यू होतोय, लक्षात घ्या. मग या स्ट्रेसला मेंटेन करणं खूप 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 गरजेचं आहे, लक्षात घ्या. म्हणून मी जे म्हणतोय ना तुम्हाला की हा जो अभ्यासक्रम, हा जो कोर्स आहे ना, हा कोर्स करून तुम्ही समाजामध्ये तर सकारात्मक परिवर्तन घडवाल, पण सगळ्यात पहिले ना स्वतःमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवाल, कारण का ते खूप गरजेचं आहे. ते खूप गरजेचं आहे की या ताणतणावातून बाहेर कसं काढायचं एखाद्या व्यक्तीला, त्यासाठी काय टूल्स वापरायचे, काय टेक्निक्स वापरायचे, कुठले फॉर्म्युले वापरायचे, ह्या सगळ्या गोष्टींचं मिश्रण तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकवलं आहे. आणि ते मानसशास्त्राच्या माध्यमातून शिकवलेलं आहे, लक्षात घ्या, ओके. आणि खरंच सांगतोय तुम्हाला की आज स्वतःच्या घरामध्ये एकदा नजर टाका, तुमच्या लक्षात येईल की घरातला एकही व्यक्ती असा नाही की त्याच्या चेहऱ्यावरती तुम्हाला स्ट्रेस दिसत नाही. एकही व्यक्ती तुम्हाला बघायला मिळणार नाही, ओके. म्हणजे आज अगदी लहानापासून ते अगदी मोठ्यांपर्यंत आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती तुम्हाला स्ट्रेस दिसेल. आणि हा स्ट्रेस, ह्याची तीव्रता जर का अशीच वाढत राहिली ना, तर खूप काही गोष्टी होऊ शकतात. आणि त्या न व्हाव्या यासाठीच एक समुपदेशक म्हणून आपल्याला काय करायचंय, काम करायचं. म्हणजे मी पुन्हा रिपीटेडली ते वाक्य करेन की मानसिक आजाराचं रूपांतर शारीरिक आजारात होण्याच्या अगोदर एका सक्षम समुपदेशकाला भेटा, हे वाक्य घेऊन आपण काम करत आहोत. आणि यासाठीच आपण सक्षम समुपदेशक घडवण्याचं कार्य हाती घेतलेलं आहे, की जेणेकरून समाजामध्ये लोकांना समुपदेशनाची सुविधा उपलब्ध होईल, ओके. सो हे तुम्हाला शिकवलं जातं. एखाद्या व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास कसा करायचा, एखाद्या व्यक्तीला चुकीच्या मानसिकतेतून बाहेर कसं काढायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये इन डिटेलिंग मध्ये शिकवल्या जातात. तर काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये, ओके. पण इथे एक महत्वाचा मुद्दा मी तुमच्याशी शेअर करतो की बऱ्याच लोकांचा एक प्रश्न असतो की सर, हे सगळं शिकून तुम्ही आम्हाला ज्ञान द्याल, ठीक आहे, पण ह्या सगळ्या ज्ञानाचा आम्हाला फायदा काय? कारण का हे जे ज्ञान आहे ना, हे ज्ञान वापरायचं कसं, याचं जर आम्हाला तुम्ही जर का प्रशिक्षण दिलं तर त्याचा फायदा आहे. कारण का हे सगळं थेरिटिकल झालं की हे सगळं तुम्ही आम्हाला शिकवाल, पण याचा वापर कसा करायचा स्वतःच्या आयुष्यामध्ये, इतरांच्या आयुष्यामध्ये, हे पण तुम्ही आम्हाला शिकवणार का? तर डेफिनेटली हे पण तुम्हाला शिकवलं जातं, काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. आणि म्हणून त्यासाठी प्रॅक्टिकल समुपदेशन कसं करावं हा एक टॉपिक असतो, की जे काही ज्ञान तुम्हाला मी दिलेलं आहे त्या ज्ञानाचा वापर तुम्हाला कसा करायचा आहे. म्हणजे या ज्ञानाचा वापर करत असताना आपण एखाद्या व्यक्तीचं काउन्सिलिंग कसं करायचं, मग ते काउन्सिलिंग करत असताना आपलं सिटिंग अरेंजमेंट कसं असलं पाहिजे, आपलं आय कॉन्टॅक्ट कसं असलं पाहिजे, आपली बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे. इतकंच नाही तर काउन्सिलिंगची सुरुवात कशी करायची, मध्य कसा करायचा, शेवट कसा करायचा, किती वेळ काउन्सिलिंग करायची, किती सिटिंग घ्यायच्या, किती पैसे घ्यायचे, इच अँड एव्हरीथिंग तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकवलं जातं, ओके. काही टेन्शन घेण्याची गरज नाही. आणि आता पैशाचा विषय निघाला म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला हे काम फुकटात करायचं नाहीये, त्याचं तुम्हाला मानधन घ्यायचंय. म्हणजे कुठल्याही व्यक्तीचं काउन्सिलिंग करत असताना मी नेहमी सांगतो की ते फ्री मध्ये करू नका, कारण का फ्री मध्ये मिळायला कुठल्याच गोष्टीची किंमत नाहीये लोकांना. येस ऑर नो, येस असेल तर येस टाईप करा, नो असेल तर नो टाईप करा, फास्ट.
कुठल्याच गोष्टीची किंमत नाही. तुम्ही काही फ्री द्या, तुम्ही खूप मोठे समाजसेवक आहात, तुम्ही खूप मोठी समाजसेवा करताय, पण त्याची व्हॅल्यू नाहीये लोकांना, लक्षात घ्या. मी माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एवढंच सांगितलंय, बाबा रे, तू तुझ्या आयुष्यातला अमूल्य वेळ देणार आहेस त्याचं काउन्सिलिंग करण्यासाठी, त्यामुळे तू 200 रुपये तरी घे, पण घे, फुकटात काउन्सिलिंग करू नकोस. नाही तर तुला पण मनस्ताप होईल आणि त्याला पण मनस्ताप होईल नंतर. कारण का, फुकट मध्ये मिळायला कुठल्याच गोष्टीची व्हॅल्यू नसते, लोक त्याचं इम्प्लिमेंट करत नाही, त्याचा रिझल्ट येत नाही, मग आपण टेन्शन मध्ये की अरे मी याचं काउन्सिलिंग केलं, मी इतकं छान छान त्याला सगळ्या गोष्टी केल्या आणि इतकं सगळं छान झाल्याच्या नंतर पण रिझल्ट का येत नाहीये, आपण टेन्शन मध्ये, आपण स्वतःवरती संशय घ्यायला सुरू करतो. आणि म्हणून मी माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एवढं सांगतो की बाबा रे, आपल्याला स्वार्थातून परमार्थ करायचा आहे. ओके, आपला स्वार्थ काय, आपल्याला पैसे मिळाले पाहिजेत, पण त्यातून परमार्थ काय की त्याचं मानसिक आरोग्य आपण सुधारणार आहोत, त्याच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवणार आहोत. परमार्थ आहे ना, चांगलं काम आपण करतोय. म्हणजे एखाद्याचं काउन्सिलिंग केल्याच्या नंतर तो सुसाईड करणार होता, पण तो सुसाईड मधून तो आता बाहेर पडला, तर आपण पुण्याचं काम केलं ना, काय चुकीचं काम केलंय. ओके, सो कधीही लक्षात ठेवा, फुकटामध्ये कुठल्याच गोष्टीला किंमत नसते आणि ती आपल्याला करायची नाहीये. ओके, सो ही कसं करणार ते पण तुम्हाला शिकवलं जाईल. ओके, काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. त्याच्यानंतर समस्यांवरती उपाय कसे द्यायचे, कारण का तुमच्याकडे जी मंडळी येणार आहे ना, त्यांच्या काहीतरी समस्या आहेत, असंच नाही ते येणार, लक्षात घ्या. काहीतरी समस्या घेऊन ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत, मग त्याच्यावरती उपाय कसे द्यायचे, यासाठी ना तुम्हाला एक फॉर्म मी देणार आहे. व्यवस्थित समजून घ्या काय कन्सेप्ट आहे तो. तुम्हाला ना एक हिस्ट्री फॉर्म देईन मी, त्या हिस्ट्री फॉर्म मध्ये ना तुम्हाला त्या व्यक्तीची संपूर्ण हिस्ट्री घ्यायची आहे. ओके, आणि त्या हिस्ट्रीनुसारच तुम्हाला काउन्सिलिंग करायचं आहे. ओके, त्या हिस्ट्रीनुसारच तुम्हाला त्याच्यात उपाय द्यायचे आहेत. बघा, तुमच्याकडे 2 व्यक्ती येतील. ओके, थोडंसं इन डिटेलिंग मध्ये जातो मी. तुमच्याकडे 2 व्यक्ती येतील, त्या दोघांच्याही समस्या सेम आहेत. सगळ्यांनी कान देऊ नका, मी काय म्हणतोय, त्या दोघांची समस्या सेम आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या की त्या दोघांचेही काउन्सिलिंग सेम होणार नाही. आता तुम्हाला प्रश्न पडेल की सर, जर समस्या सेम आहेत तर काउन्सिलिंग पण सेम झालं पाहिजे ना. असं नसतं, आणि म्हणूनच तुम्हाला तो हिस्ट्री फॉर्म भरून घ्यायचा आहे समोरच्याकडनं. काय माहितीये का, आपल्याकडे आलेल्या व्यक्तीचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. त्याचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय, त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड काय, त्याचं प्रोफेशनल बॅकग्राऊंड काय, त्याचं लोकेशन काय, त्याचं कल्चर काय, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. आणि त्यानुसार त्याचं आपल्याला काउन्सिलिंग करायचं असतं, त्यानुसार त्याला आपल्याला उपाय द्यायचे असतात. येते लक्षात. छोट्या छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो, ज्या बऱ्याच लोकांना माहिती नाहीयेत. त्यांना वाटतं की काउन्सिलिंग म्हणजे काय, बस गोड गोड बोलायचं, मोटिवेट करायचं, छान छान काल्पनिक गोष्टी सांगायच्या. तशा नाहीये, तसं नाहीये. त्याला एक शास्त्रीय अभ्यास आहे ना, बरोबर की नाही, त्याला शास्त्रीय सुद्धा अभ्यास आहे. आणि तो अभ्यास तुम्हाला शिकणं खूप गरजेचं आहे. तुम्ही बिनधास्त कुठल्याही व्यक्तीचं काउन्सिलिंग करू शकता, त्याला त्याच्या अडचणीतून बाहेर काढू शकता, जेव्हा तुम्ही हे शास्त्रीय पद्धतीने अभ्यासक्रम शिकता. ओके, चलो. अजून काय काय याच्यामध्ये तुम्हाला शिकवलं होतं, तर तुम्हाला महत्वाच्या काही टिप्स दिल्या जातात, काही सिक्रेट सांगितले जातात की जेणेकरून तुमचा जो आत्मविश्वास आहे ना, आत्मविश्वास तो कधीच कमी नाही झाला पाहिजे. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जे काही तुम्ही काम करणार आहात ना, त्या काम करण्यामध्ये तुम्हाला कधी अडचण नाही आली पाहिजे, आणि जर आलीच तर तिच्यावरती तुम्हाला मात करून पुढे जाता आलं पाहिजे. इथे लक्षात. आणि यासाठी तुम्हाला महत्वाच्या काही टिप्स आणि काही सिक्रेट दिले जातात. मी ना तुम्हाला इथे ना एक अभिप्राय दाखवतो पाहिजे तर. हे एक सर आहेत, ते एक वक्ता आहेत, खूप चांगल्या पद्धतीने एक सूत्रसंचालक आहेत, आणि त्यांचा स्वतःचा एक कार्यक्रम पण आहे, होम मिनिस्टर. ओके, त्यांचे हजारो फॉलोअर्स आहेत युट्यूबला. तर त्यांनी आपल्याकडनं कोर्स केला, आणि त्या कोर्स बद्दल ते काय म्हणतात ते तुम्ही त्यांच्याच कडून ऐका, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मला नक्की काय म्हणायचं आहे ते. नमस्कार, मी अमृत चव्हाण, गारगोटी, कोल्हापूर जिल्हा. नुकताच मी ज्ञानेश्वर सप्पा सरांचा समुपदेशनाचा कोर्स पूर्ण केला, आणि या कोर्सबद्दल मी खूप समाधानी आहे. कारण सरांचं जे नॉलेज आहे ते खूप डीपमध्ये सरांचं नॉलेज आहे. गेली 15 वर्ष सर जे अनुभव घेत आहेत ते अनुभव सरांनी आमच्यासमोर शेअर केलेले आहेत. आणि हे अनुभव, ही जे नॉलेज आहे, हे नॉलेज कोर्समधील प्रत्येक ट्रेनरला कशा प्रकारे सांगता येतील हे तळमळीने सरांनी सांगितलेलं आहे, आणि ही तळमळ माझ्या मनाला खूप भावलेली आहे.
मित्रांनो, बऱ्याच वेळा काय होतं की ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकजण आपल्या आपल्या कामाला लागतात आणि ज्यावेळी काउन्सिलर प्रत्यक्ष फील्डवरती वर्क करत असतो त्यावेळी त्याला अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावं लागतं. पण ज्ञानेश्वर सप्पा सरांनी आपल्या सॉरी. मागील 15 वर्षाच्या अनुभवामधूनच त्यांनी डायरेक्ट आम्हाला अनुभव शेअर केलेले आहेत की तुम्ही या ठिकाणी चुकू शकता किंवा या ठिकाणी तुमची चूक होण्याची शक्यता असते. तर त्या ठिकाणी न डगमगता कशा प्रकारे पुढच्या वेळी त्या चुकीमध्ये कशी सुधारणा करता येईल यासाठी सरांनी खूप तळमळीने आम्हाला माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर पुढील लाईफ टाईममध्ये तुम्हाला कधीही काउन्सिलिंगसाठी मदत लागली तर एनी टाईम आपल्यासोबत असल्याचा विश्वास सरांनी आम्हाला दिलेला आहे. त्याबद्दल मी सरांचा खूप खूप मनापासून आभारी आहे आणि अशीच माहिती सरांच्या मार्फत दुर्वा एज्युकेशन मार्फत आम्हाला मिळावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. ओके. सो असं सगळं काय तुम्हाला मी का दाखवण्याचा प्रयत्न केला, कारण का असं सगळं काय आहे की त्यांनी काय म्हटलेलं आहे की काही टिप्स, काही सिक्रेट सरांकडून आम्हाला मिळाले की ज्याच्यामुळे आम्हाला कुठेही न डगमगता काम करता आलं. ओके. सो हेच तुम्हाला मला इथे सांगायचं आहे की ते तुम्हाला पण याच्यामध्ये शिकवलं जातं. काही टेन्शन घेण्याची गरज नाही किंवा कुठल्याही मनामध्ये किंतु परंतु किंवा तर्क लावण्याची गरज नाही आहे. ओके. थोडस पुढे जाऊया. मग तुमच्या मनात अजून एक प्रश्न असेल की सर हे सगळं तुम्ही शिकवालच हो, पण उत्पन्न कसं मिळवायचं, कारण का आम्ही हा कोर्स करणार, आम्ही हे काम सुरू करणार ते पैशासाठी करणार, कारण का आम्हाला याच्यातून आर्थिक उत्पन्न मिळवायचं. आणि मी तर म्हणेन की आर्थिक उत्पन्न मिळवायचं असेल तरच या, समाजसेवा म्हणून येऊ नका. आपण इतके मोठे नाही आहोत, माझं स्पष्ट मत आहे. आपण इतके मोठे नाही आहोत की आपलं घरचं सोडून आपण इतरांचं घर सांभाळायला जाऊ, इतके मोठे आपण नाही आहोत. ओके. स्वार्थातून परमार्थ करायचा असेल तर ही संधी तुमच्यासाठी आहे. आणि ते कसं करायचं त्याचं संपूर्ण प्रशिक्षण तुम्हाला दिलं होतं. काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. याच्यामध्ये तुम्हाला व्यवसाय मार्गदर्शन शिकवलं जातं, तुम्हाला जाहिरात मार्गदर्शन शिकवलं होतं. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की एकही रुपया खर्च न करता तुम्ही याच्यामध्ये आर्थिक उत्पन्न मिळवू शकता. माझ्या अनेक विद्यार्थ्यांनी मिळवलंय. नाव नंबर पत्ता सहित मी तुम्हाला पुढे देणार आहे. आणि जर ते म्हटले की आम्ही यासाठी खर्च केला तर तुम्ही जे बोलाल ना ते मी हरेन. फक्त त्यांनी आपल्याकडनं कोर्स केलाय आणि तो कोर्स केल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये त्यांना शिकवलंय की एकही रुपया खर्च न करता आपल्याला प्रथम काय करायचंय, काम सुरू करायचंय. आणि त्या कामातून पैसे कमवूनच आपल्याला पुढे खर्च करायचे, तोपर्यंत करायचे नाहीत. ओके. मग हे कसं करता येतं याचं संपूर्ण प्रशिक्षण मी ह्याच्यामध्ये दिलं आहे. म्हणजे अगदी जाहिरात कुठे करायची, कशी करायची, त्याचे सॅम्पल पण तुम्हाला मी देतो जाहिरातीचे. इथपर्यंत तुम्हाला सोय केलेली आहे. ओके. बरं, एकही रुपया खर्च न करता ते कुठे कुठे पोस्ट करायचे सगळं तुम्हाला याच्यामध्ये प्रशिक्षण दिलं जातं. ओके. मग बऱ्याच लोकांच्या मनात अजून एक प्रश्न की सर उत्पन्न कसं मिळवायचं हे तुम्ही शिकवालच हो, संधी आहे का, म्हणजे जर आम्ही ठरवलं की हे काम करायचं तर स्कोप आहे का. तर बघा, मी एवढंच सांगेन की 2006 ते 2024 जर संधी नसती तर मी इतका वर्ष टिकलो असतो का, काहीतरी वेगळा व्यवसाय केला असता ना, पार्ट टाइम मध्ये काहीतरी वेगळं काम सुरू केलं असतं. पण आज पूर्ण वेळ मी फक्त हेच काम करतोय. आई वडील मिसेस 2 मुलं, 6 लोकांचं कुटुंब आहे माझं. आणि मुंबईसारख्या 4 ठिकाणी जर का आपल्याला राहायचं असेल तर पैशाशिवाय राहूच शकत नाही. पण संधी मोठी आहे. तुम्ही किती वेळ द्यायला तयार आहात ना त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत, लक्षात घ्या. ओके. कारण आज समाजामध्ये आहे ना मानसिक आजारी झालेत लोक. अनेक लोक मानसिक आजारी झालेत. एकटेच बडबडतात, एकटेच हसतात, लगेच हायपर होतात. ओके. लगेच प्रतिक्रिया प्रत्युत्तर देतात. ओके. आज अनेक लोक व्यसनाधीन झालेत, दिशाहीन झालेत. आज अनेक लोक मोबाईल सोशल मीडियाच्या आहारी गेलेत. आज अनेक लोकांना मिळालेल्या सुविधांची किंमत नाहीये. आज अनेक लोकांचा स्वतःकडे, कुटुंबाकडे, समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. अहो, भाऊ भावाकडे संशयाने बघतोय, बहीण भावाकडे संशयाने बघते, भाव भावाचा खून करतोय. चाललंय काय, म्हणजे एकमेकांचा जो दृष्टिकोन आहे ना तो बदललाय. अरे एकमेकांना संशय, नवरा बायकोकडे संशयाने बघतोय, बायको नवऱ्याकडे संशयाने बघते, लक्षात घ्या. ही परिस्थिती आहे समाजामध्ये. ओके. आज अनेक लोक स्वतःला संपवण्याचे प्रयत्न करत आहेत. आज अनेक लोकांना मानसिक स्वास्थ्य पाहिजे, अनेक लोकांना आनंदी जीवन जगायचंय, अनेक लोकांना सुखी संसार करायचा आहे, अनेक लोकांना आयुष्यात यशस्वी बनायचंय, अनेकांना स्वप्न पूर्ण करायचे आहेत. आणि अशा अनेकांना आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे.
इथे लक्षात मी पुन्हा आठवण करून देतो की 143 करोड लोकसंख्या सध्या आहे आणि लवकरच ती 150 करोड पोहोचणार आहे. आयुष्य संपेल आपलं तरी काम संपणार नाही. मला ना बरीचशी लोक विचारतात सर तुम्ही कोर्स सुरुवातीपासून घेता का? तर नाही मित्रांनो, मी सुरुवातीपासून कोर्स नाही घेत. मी सुरुवातीपासून फक्त काउन्सिलिंग करतो लोकांचं. मी कोर्समध्ये का आलो त्याच्या माझी कारण आहेत. बऱ्याच लोकांना असं वाटतं की पैसे कमवण्यासाठी आले, बिझनेस करायसाठी आले. नाही मित्रांनो, बिझनेस करायला पैसे कमवण्यासाठी नाही आलो. जेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की ज्ञानेश्वर तुझं आयुष्य संपेल तरी तू प्रत्येक माणसापर्यंत पोहोचू शकणार नाहीस. वर्षाचे दिवस 365 दिवस, तू एका दिवसाला किती काउन्सिलिंग करशील? 2 3 4 5 किती काउन्सिलिंग करशील? तुझं आयुष्य किती आहे? त्या आयुष्यातला किती वर्ष तू काम करणार आहेस? तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की आपण आहे ना 0.5 लोकांपर्यंत पण पोहोचू शकत नाही आयुष्यभर जरी काम केलं तरी पण. मग काय? मग आपल्याला एकच गोष्ट करावी लागेल की आपल्याकडे असलेला अनुभव, आपल्याकडे असलेलं ज्ञान हे इतरांना द्यावं लागेल, लोकांना घडवावं लागेल. इथे लक्षात, तरच हा वारसा किंवा तरच हे काम हे पुढे सुरू राहील. पण जर मी असा विचार केला की मीच सगळ्यांचं काउन्सिलिंग करेन, मीच लोकांना सुसाईडमधून बाहेर काढेन, मीच सगळ्यांना व्यसनातून बाहेर काढेन, मीच सगळ्यांना मानसिक आजारातून बाहेर काढेन, तर ते या जन्मात तरी शक्य नाहीये. आणि म्हणून मग मी कोर्सेसमध्ये आलो. ओके. खूप लोकांना हे गोष्टी माहिती नाहीये आणि मग लोक त्याआधी तर्क वितर्क लावून फक्त एकच तर्क लावतात की हे पैसे कमवण्याचे धंदे आहेत. ओके. पण मी माझा प्रामाणिक प्रयत्न करत असतो समजण्याचा. ओके. सो संधी खूप मोठी आहे मित्रांनो. तुम्ही किती वेळ देताय ना त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. आणि म्हणून मी एक गोष्ट तुम्हाला इथे सांगतो, हा माझा वेबिनार आहे. पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. असं बोला की कोणतरी एक आला होता, काहीतरी सांगितलं, सोडून द्या. माझं एक तुम्हाला प्रामाणिक मत आहे की तुम्हाला ना फुल टाइम लगेच ह्याच्यामध्ये यायचं नाही. मग तुम्हाला असं वाटेल की सर तुम्ही फुल टाइम करता आणि आम्हाला म्हणता फुल टाइम येऊ नका. अरे आम्ही करतोय म्हणजे आम्ही ही सुरुवात 2006 केली. ओके. तुम्ही आत्ता सुरुवात करणार आहात तर तुम्हाला लगेच फुल टाइम यायचं नाहीये. बघा, 5 मे 2003 जेव्हा मी प्रथमतः मुंबईमध्ये आलो ना तेव्हा मला 1,000 रुपये पगार होता आणि ते 1,000त घर चालत होतं आपलं. आज 1,000त आपला गॅसचा बाटला पण येत नाही, लक्षात घ्या. महागाई वाढली आहे. ओके. आपल्या सगळ्या गोष्टी, गरजा वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे आता किती जरी आपण म्हटलं ना तरी पैसा हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झालाय. आणि त्याच्यामुळे हातचं सोडू नका. तुम्ही जी काही नोकरी करतात, जो काय व्यवसाय करतात, तुम्ही जे काय करतात ना ते कराच आणि त्याच्यातून वेळ काढून ना हे काम सुरू करा. तुम्हाला रविवारी सुट्टी असते, रविवारी एखाद्या व्यक्तीचं काउन्सिलिंग करा ना. तुम्हाला शनिवारी सुट्टी असते, शनिवारी एखाद्या व्यक्तीचं काउन्सिलिंग करा. काही लोकांना शिफ्ट वाईज नोकरी असते, सकाळी 7 ते दुपारी 3 नंतर फ्री असता, तेव्हा एखाद्या व्यक्तीचं काउन्सिलिंग करा. म्हणजे तुम्हाला तुमच्या वेळेनुसार पार्ट टाइम मध्ये सध्या हे काम सुरू करायचंय. ओके. बघा, अनेक लोकांचे मी वेबिनार अटेंड केलेत. त्यांचं काय म्हणणं असतं की हा एक कोर्स तुम्ही करा, तुमचं आयुष्य 360 डिग्री बदलून जाईल. तुम्ही बंगला घ्याल, गाडी घ्याल, फ्लॅट घ्याल, एकदम लाखो रुपये महिन्याला कमवायला सुरुवात कराल. सॉरी, मी जे आहे ते सत्य सांगतो. पटलं तर घ्या, सोडून द्या. की हा कोर्स केल्याच्या नंतर असं काहीच घडणार नाहीये. तूप खाल्ल्याने रूप आपल्याकडे नाहीये. त्याला वेळ द्यावा लागेल, तुम्हाला अभ्यास करावा लागेल. इथे लक्षात. आणि म्हणून थोडासा वेळ द्या सुरुवातीला. हळूहळू काउन्सिलिंगच्या केसेस वाढवा, हळूहळू तुमची फी वाढवा, हळूहळू तुम्ही जास्त काउन्सिलिंग घ्यायला सुरुवात करा. ओके. आणि ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या पगारा इतका पैसा या क्षेत्रातून मिळायला सुरुवात होईल ना तेव्हा मात्र तुम्ही निर्णय घ्यायला हरकत नाही की आता पूर्ण वेळ ह्या क्षेत्रामध्ये मी काम सुरू करतो. ओके. आणि यासाठी मी तुम्हाला सहकार्य करत असतो. तुम्ही माझं गायडन्स जर का घेतलं तर नक्कीच तुम्ही महिनाभरात पैसे कमायला सुरुवात करता. आणि हे मी नाही, माझे अनेक विद्यार्थी तुम्हाला व्हिडिओच्या स्वरूपातून सांगतील. तू फक्त युट्यूबवरती जा तुम्ही आणि तिथे तुम्ही बघा. ओके. महिनाभरामध्ये अर्निंग करायला सुरुवात केली आहे. ओके. सो संधी खूप मोठी आहे. तुम्ही किती वेळ देतात, तुम्हाला किती गरज आहे पार्ट टाइम अर्निंगची, तुम्हाला किती गरज आहे पार्ट टाइम व्यवसायाची, तुम्हाला किती गरज आहे
पैशाची, याच्यावरती डिपेंड सगळ्या गोष्टी करतात. बाकी संधी, मी पुन्हा एकदा सांगतो की करोडो लोकसंख्या आहे, तुमचं आयुष्य संपेल तरी पण तुम्ही ह्या करोडो लोकांपर्यंत पोहोचू शकणार नाही. ओके, चलो पुढे जाऊया आपण. ह्या कोर्सचे अजून काही फायदे आहेत का? तर यस, तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडतो. तुमचे स्वतःचे समुपदेशन केंद्र तुम्ही सुरू करू शकता. काहीच गरज नाही जागा घेण्याची, भाडं भरण्याची काहीच गरज नाहीये. तर तुम्ही होम विजिट करून पण हे काम सुरू करू शकता. जर तुमच्या घरामध्ये शक्य असेल तर तुमच्या घरामध्ये पण तुम्ही काउन्सिलिंग सेंटर सुरू करू शकता. काहीच गरज नाही जागा घेण्याची, भाडं भरण्याची. म्हणजे मी नेहमी सांगतो की पहिला पैसा कमवायला शिका आणि मग खर्च करा, लगेच खर्च करायचं नाही. मी माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला हेच ट्रेनिंग देतो की व्यवसाय हा व्यवसायानुसारच करा, पैशानेच पैसा वाढवा. लगेच सगळे पैसे टाकून कुठेही गुंतवणूक करून बसू नका. आपल्याला शून्य गुंतवणुकीमध्ये हा व्यवसाय करायचा आहे आणि लोक करत आहेत. ओके, त्याच्यानंतर तुम्ही स्वतःच्या नावापुढे काउन्सिलर म्हणून लिहू शकता. तुम्ही खालील विषयांवरती सहज समुपदेशन करू शकता: नातेसंबंध समुपदेशन, ध्येय निश्चिती, व्यक्तिमत्व विकास, ताणतणाव समुपदेशन, करिअर मार्गदर्शन, वर्तणूक समस्या, इतर मानसिक आजारांवर तुम्ही समुपदेशन करू शकता. तुम्ही महाराष्ट्रात कुठेही स्वतःच्या वेळेनुसार काम करू शकता. तुम्ही सोसायटी, सामाजिक संस्था, शाळा, कॉलेज इथे वेगवेगळ्या विषयांवरती ऑनलाईन ऑफलाईन शिबिरे घेऊ शकता. तुम्ही लाईफ कोच म्हणून देखील काम करू शकता. माझे अनेक विद्यार्थी करत आहेत. ओके, त्याच्यानंतर ह्या कोर्सचा अजून एक फायदा असा आहे की तुम्हाला एक लाईफ टाईम फ्री लर्निंग सिस्टीम दिली जाते. ओके, त्याचं उद्दिष्ट असं आहे की ज्ञानी बना, यशस्वी बना, शिका, कमवा, प्रगती करा. म्हणजे काय की तुम्ही हा कोर्स केला, मग आता तुम्हाला समाजामध्ये एक काउन्सिलर म्हणून काम करायचं आहे. पण मग हे काम करत असताना तुमचा आत्मविश्वास, तुमचा सर्वांगीण विकास, ह्या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. ओके, आणि म्हणून तुमचा आत्मविश्वास वाढावा, तुमचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी संस्था काय करते, दर महिन्याला तुम्हाला वेगवेगळ्या विषयांचं मोफत प्रशिक्षण देते. ओके, ज्ञानी बना, यशस्वी बना, शिका, कमा, प्रगती करा, अशी टॅगलाईन असते. आतापर्यंत आमच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही अनेक शिबिरांचं आयोजन केलेलं आहे, करत आहोत आणि करत राहू. ज्याच्यामध्ये 5 दिवसीय योग शिबिर असेल, व्यक्तिमत्व विकासाचं शिबिर असेल, म्युझिक थेरपीचं शिबिर असेल, फ्लावर रेडीमेडचं शिबिर असेल, किंवा अगदी 5 दिवसीय मोफत योग शिबिर, आरोग्य शिबिर असेल, मोफत व्यसनमुक्तीचं शिबिर असेल, किंवा अगदी भगवद्गीता, दैनिक जीवन याचं 5 दिवसीय मोफत शिबिर असेल. अशी अनेक शिबिरं आम्ही आतापर्यंत घेतलेली आहेत, घेत आहोत आणि घेत राहू. म्हणजे आम्ही आता मागे रिसेंटली आकर्षणाचा सिद्धांताचं आम्ही शिबिर घेतलं, त्याच्या अगोदर ध्येय निश्चितीचं शिबिर घेतलं, त्याच्या अगोदर आम्ही मेडिकल ॲस्ट्रोलॉजी शिबिर घेतलं, आयुर्वेदाचं शिबिर घेतलं, संमोहनशास्त्राचं आम्ही शिबिर घेतलं. ओके, आता येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही NLP, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामचं शिबिर घेणार आहोत, आम्ही अंकशास्त्राचं शिबिर घेणार आहोत, रेकीचं शिबिर आम्ही घेणार आहोत. आणि हे सगळी शिबिरं मोफत असतात. युट्यूबला जा, आमच्या अनेक विद्यार्थ्यांनी सांगितलंय की सर, तुमच्याकडे कोर्स केल्याच्या नंतर आतापर्यंत इतक्या विषयांचं प्रशिक्षण आम्हाला मोफत मिळालं की हे जर आम्ही बाहेर घ्यायला गेलो असतो, कमीत कमी लाख रुपये भरावे लागले असते, पण तुमच्याकडे एकही रुपया न भरता सहकुटुंब, सहपरिवार आम्हाला इतकं प्रशिक्षण मिळतं. ओके, सो हा सगळा अनुभव तुम्हालाही मिळू शकतो, तुम्हीही घेऊ शकता, काहीच अडचण नाहीये. क्लिअर? थोडस पुढे जाऊया. सर, तुम्ही सगळं सांगताय, सगळं ठीक आहे, पण हे सगळं लिगली आहे ना? म्हणजे आम्ही जर हा कोर्स केला, आम्ही जर प्रॅक्टिस सुरू केली, तर आम्हाला काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? ओके, सो हे बघा, हे संस्थेचं आपलं धर्मादाय आयुक्ताचं रजिस्ट्रेशन आहे, हे आपलं ISO सर्टिफिकेशन आहे, आणि एवढंच नाही तर आपण शासनाच्या 7 ते 8 डिपार्टमेंटला असोसिएट आहोत. म्हणजे याच्यामध्ये नीती आयोग असेल, स्किल इंडिया असेल, आयुष मंत्रालय असेल, बऱ्याच काही गोष्टी आहेत. ओके, तुम्हाला जे सर्टिफिकेट मी देणार आहे, ओके, त्या सर्टिफिकेटवरती तुम्ही बिनधास्त प्रॅक्टिस सुरू करू शकता. त्या सर्टिफिकेटवरती आयुष मंत्रालयाचा लोगो असेल, नीती आयोगचा लोगो असेल, स्किल इंडियाचा लोगो असेल. ओके, तुमचं रजिस्ट्रेशन नंबर असेल, आमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल, आणि तुमची संपूर्ण जबाबदारी ही आमच्यावरती असेल. ओके, त्यामुळे काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. ओके, आमच्या अनेक विद्यार्थ्यांनी आतापर्यंत काउन्सिलिंग सेंटर सुरू केलेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीने ते काम करत आहेत. आतापर्यंत कधी कोणाला अडचण आलेली नाहीये आणि येणारही नाहीये. ओके, सो या सगळ्या जाहिराती आमच्या विद्यार्थ्यांच्या आहेत, तुम्ही बघू शकता. ओके, हे आनंद सर आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे बघा. धन्यवाद सर, आज माझी पहिली काउन्सिलिंग झाली, 500 फी ठेवली आहे आणि उत्पन्नाला सुरुवात झाली. धन्यवाद ज्ञानेश्वर सकपाळ सर. ओके, ही सरांची जाहिरात आहे, हा फोटो आहे, हा नंबर आहे, तुम्ही बिनधास्त व्हेरीफाईड करू शकता, काहीच टेन्शन नाहीये.
ओके. देवेंद्र सरांचं म्हणणं बघा काय की खूप छान मार्गदर्शन केले. आज समाजाला याची अत्यंत आवश्यकता आहे. हे प्रोफेशन नसून एक प्रकारचं समाजकार्यच आहे. धन्यवाद सर. ओके. त्याच्यानंतर थोडंसं पुढे जाऊया. हे भरत सर आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे बघा, कालच्या कार्यक्रमात लातूरमधील बरेच डॉक्टर सुद्धा उपस्थित होते. त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी सुद्धा मान्य केलं की मानसिक आजार बरा करण्यासाठी समुपदेशन हे खूपच प्रभावी थेरपी आहे, पण सक्षम समुपदेशक आपल्याकडे खूपच कमी आहेत. अशा पद्धतीने मी पहिल्यांदा एका कार्यक्रमात समुपदेशनाचे महत्व सांगण्यात यशस्वी झालो व लोकांना कार्यक्रम खूप आवडला. खूप खूप धन्यवाद सर. ओके. माझे अनेक विद्यार्थी, जसं मी तुम्हाला म्हटलं ना की हा कोर्स केला की तुम्ही फक्त काउन्सिलर नाही बनत, तर तुम्ही एक वक्ता, एक ट्रेनर पण बनू शकता जर तुम्ही प्रामाणिक अभ्यास केलात तर. हा, हे मी अंडरलाईन का करतोय, नाही तर काहींचं कसं असतं, तुमचा कोर्स घेतला म्हणजे मी म्हणलो का, नाही, अभ्यास करावा लागतो, अभ्यास करावा लागतो. ओके. ह्या मंगल मॅडम आहेत. खूप सुंदर प्रकारे तुम्ही शिकवलं आहे. एक एक मुद्दा खूप छान उदाहरण देऊन सांगितलं आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की तुम्ही मला गुरु मिळाले आहात. मला एक प्रसिद्ध संशोधक बनायचं आहे आणि अनेक लोकांना मार्गदर्शन करून त्यांची मदत करायची आहे. आपल्या देशाला, समाजाला, लोकांना आपली खूप गरज आहे. मला त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि त्यात मला तुमचं खूप छान सहकार्य मिळतंय. माझं मी भाग्यवान समजते. छान सहकार्य मिळतंय हे अंडरलाईन करण्यासारखं आहे, कारण का आपण आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला सहकार्य करतो. काहीच अडचण नाहीये. मला तुमच्याकडून खूप शिकायचं आहे आणि स्वतःची, समाजाची आर्थिक मानसिक प्रगती घडवायची आहे, इच्छा आहे, आणि तुम्ही मला साथ द्याल अशी मी आशा बाळगते. ओके. हे मंगल मॅडम आहेत, त्यांचा अभिप्राय आहे. हे रवींद्र सर आहेत, त्यांनी हा एक प्रोग्राम घेतला. ह्या प्रिया उबे मॅडम आहेत, त्यांनी हा प्रोग्राम घेतला. ह्या सावनी मॅडम आहेत, त्यांचं म्हणणं, थँक्यू सर, मी सायकोलॉजीमध्येच BA करत आहे. जेवढं ज्ञान मला माझ्या कॉलेजच्या पुस्तकातून नाही मिळालं तितकं ह्या तुमच्या कोर्समधून मिळालं. ओके. खूप खूप थँक्यू सर. त्याच्यानंतर ह्या जयश्री मॅडम आहेत, त्यांचं म्हणणं आहे की सर, मी ऑनलाईन आणि ऑफलाईन समुपदेशन केंद्र सुरू केले. आतापर्यंत मी 2 वेळा समुपदेशन केले आणि मला ₹500 प्रमाणे मानधनी मिळालं. या कोर्समुळे उत्तम प्रकारे समुपदेशन करता येत आहे. समुपदेशन केल्यानंतर त्यांना मला तणावमुक्त करण्यात मदत करता आली. याबद्दल आनंद तर आहेच, पण या कोर्समुळे मला स्वतःमध्ये, माझ्या कुटुंबातले प्रॉब्लेम ही खूप छान पद्धतीने हाताळता येतात. याचाही मला खूप आनंद आहे आणि यासाठी मी तुमची कायमस्वरूपी ऋणी राहील. तुम्हाला एक सिक्रेट सांगतो. ओके. खूप एक मोठं सिक्रेट आहे. काउन्सिलर बनून एखाद्या व्यक्तीचं काउन्सिलिंग करणं म्हणजे काय माहितीये? स्वतःचं काउन्सिलिंग करणं होय. कळत न कळत आपण स्वतःचं देखील काउन्सिलिंग करतो आणि कळत न कळत आपण आपल्या आयुष्यातले अनेक प्रॉब्लेम यू सॉल्व्ह करतो. आपल्याला पण कळत नाही. ओके. त्यामुळे मी एक उदाहरण देतोय, ते व्यवस्थित समजून घ्या की काय उदाहरण आहे ते. आपण घरामध्ये भांडी स्वच्छ करत असताना, ओके, तुम्हाला माहिती आहे, कळत न कळत आपले हात देखील आपण स्वच्छ करतो. कपडे स्वच्छ करत असताना कळत न कळत आपण आपले हात देखील स्वच्छ करतो. सेम तसंच आहे की काउन्सिलर बनून एखाद्या व्यक्तीचं काउन्सिलिंग करत असताना कळत न कळत आपण आपलं देखील काउन्सिलिंग करत असतो आणि आपण स्वतः स्ट्रेस, डिप्रेशन, एनॅझायटी या सगळ्या मानसिक आजारातून काय होतो? रिलॅक्स होतो. इथे लक्षात. आणि तेच ह्या आपल्या अभिप्रायामध्ये मॅडमनी सांगितलेलं आहे की समुपदेशन केल्यानंतर त्यांना मला तणावमुक्त करण्यात तर मदत करता येते, याचा आनंदच आहेच, पण या कोर्समुळे मला स्वतःमध्ये आणि माझ्या कुटुंबातले प्रॉब्लेम ही खूप छान पद्धतीने हाताळता येतात. ओके. बरं, हे सगळे अभिप्राय तुम्हाला खोटे वाटतायत का? थांबा. ह्या सगळ्यांची नावं तुम्हाला मी इथे दाखवतो की तुम्ही बिनधास्त या सगळ्यांना जाऊन काय करू शकता? विचारू शकता. हे बघा, जयश्री गुरव मॅडम, जे तुम्हाला आता मी सांगितलं, दाखवलं ना अभिप्राय, की माझ्या स्वतःमध्ये आणि कुटुंबामध्ये पण मला खूप चांगल्या पद्धतीने फायदा झाला. त्या जयश्री गुरव मॅडम हडपसरला असतात पुण्यामध्ये. 9527239275. क्लिअर. प्रिया उबे मॅडम, मग तो प्रोग्राम तो दाखवला, तो प्रिया उबे मॅडम ह्या. त्याच्यानंतर आनंद महादेव सर. आज माझी पहिली काउन्सिलिंग झाली, ₹500 मानधन ठेवलं होतं. धन्यवाद ज्ञानेश्वर सर. ते आनंद महादेव सर. ओके. त्याच्यानंतर लातूरचे भरत ताटे सर, की सर मी आज प्रोग्राम घेतला आणि तिथे अनेक डॉक्टर्स होते, त्या डॉक्टरांनी पण मान्य केलं की समुपदेशन ही एक प्रभावी थेरपी आहे. ते लातूरचे हे भरत ताटे सर. 9403580855. ओके. हे मी का दाखवतोय, कारण काही लोकांना इतर लोकांचे वाईट अनुभव असतात आणि त्यामुळे ते आपल्याकडे बघताना पण त्या दृष्टिकोनातून बघतात की अरे हे सगळं फेक असतं रे.
ओके, कोणी कुठेतरी टाईप करतं आणि आपल्याला दाखवतं. तर मित्रांनो, तुम्हाला बाहेर काय अनुभव आला मला माहिती नाहीये. ओके, पण आपल्याकडे असे चुकीचे अभिप्राय टाईप करून आम्ही नाही दाखवत कोणाला. ओके, आणि म्हणून नाव, नंबर, पत्ता सगळं त्या विद्यार्थ्यांचं आहे, एकदा व्हेरीफाईड करा, काही हरकत नाहीये. ओके, चलो पुढे जाऊया आपण. ह्या कीर्ती मॅडम आहेत, त्यांचा हा अभिप्राय आहे. ओके, मी सगळ्यांचेच अभिप्राय वाचत बसत नाहीये. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊ, मधुकर सरांचा एक अभिप्राय आपण वाचूया. अफलातून सर, माझे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. मी या अभ्यासक्रमाचे सतत पारायण करीन. खूप सुंदर कोर्स डिझाईन केला आहे आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त समोरच्या व्यक्तीकडून पैसा उकळणे हा हेतू तर बिलकुल नाहीये. खरंच सर, खूप सुंदर आणि अत्यंत अभ्यासपूर्ण कोर्स आहे. नक्कीच मला या पुढील जीवनात उपयोग होईल. अत्यंत तळमळीने आणि चहूबाजूने अभ्यासपूर्ण कोर्स तयार केला आहे. मला या कोर्सचं सर्टिफिकेट पाठवून द्यावे. मधुकर कृष्णा शेलार सर, मुक्काम पोस्ट बेलवंडी, बुद्रुक तालुका, श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. कुठून कुठून ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्याकडे लोक येतात आणि शिकतात. ओके, हे बरंचसं काय काय आहे, मी सगळंच तुम्हाला दाखवत बसत नाही. फार फार तर अजून एक लाईव्ह अभिप्राय तुम्हाला एक दाखवतो आणि मग पुढे जातो. सरांना मी मनापासून नमस्कार करते आणि तुमच्या क्लासच्या टीमला पण मी मनापासून नमस्कार करते. मला बोलायला खूप आवडतं आणि मला बोलायची खूप आवड आहे आणि सगळ्यांना मी खूप चांगलं सांगते, मार्गदर्शन करते. आवडतं मला ते करायला. माझ्याकडे काही माहिती असेल तर मी समोरच्याला सांगते, मग ती काही असू दे. असंच मी एकदा फेसबुकवरती असताना मला सरांची ॲड दिसली कोर्ससाठी आणि त्यांचा वेबिनार होता त्या दिवशी. तो वेबिनार पण मी जॉईन केला आणि दुसऱ्या दिवशी मी लगेच, मला आवडलं, मी कोर्स पण लगेच जॉईन केला. सर अगदी पहिल्यापासून अगदी शेवटपर्यंत इतकं सुंदर त्यांनी कोर्स बनवला आहे आणि इतकं सुंदर ते शिकवतात, सांगतात आणि एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा ते वाक्य रिपीट पण करतात. त्यातून त्या थोड्याशा स्टोरी पण आपल्याला सांगतात, एक्सपिरियन्स सांगतात, अनुभव सांगतात, काही असे महत्त्वाचे वाक्यसुद्धा ते आपल्याला सांगतात. अगदी म्हणजे ना, ते कळकळ करून, असं नाही का तर पैसे घेतले जाऊ दे आपल्याला काय करायचं, अगदी मनापासून त्यांचे विचार ते समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यामध्ये खरंच कळकळ आहे की लोकांनी शिकावं, त्यांचे विचार पॉझिटिव्ह व्हावे, त्यांनी पुढे जावं, त्यांनीही केंद्र चालू करावं अशी त्यांची मनापासून इच्छा आहे. आणि हा कोर्स आपण करून आपण खरोखर खूप आनंदी होतो. आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते, एक आपण सकारात्मक होतो. आणि आपल्याला समजा अशा खूप बायका आहेत, मुली आहे की घरामध्ये, त्यांना खूप काही करायची इच्छा आहे, पण काय करावं, कसं करावं, काहीच समजत नाही. बऱ्याच गोष्टी माहिती नसतात. या कोर्समुळे सगळ्यांना बऱ्याच गोष्टी माहिती होणार आहे, बऱ्याच गोष्टी शिकायला मिळणार आहे. तुम्ही ह्या दुर्वा एज्युकेशनमध्ये येऊन नक्की हा कोर्स करा. खूप छान आहे, तुम्हाला केल्यानंतरच कळणार. मी काय सांगू, नक्की कोर्स करा. नमस्कार. असे अनेक अभिप्राय आहेत आणि मला ना, म्हणजे मी अतिशोक्ती करत नाही. मला खूप बरं वाटतं कधी कधी की आपल्यापेक्षा कितीतरी वयाने मोठी मंडळी आपल्याबद्दल जेव्हा सांगते ना, तेव्हा कुठेतरी असं वाटतं की कोण काय माझ्याबद्दल विचार करतं ना, मला काहीच घेणं देणं नाहीये. मी प्रामाणिकपणे काम करतोय, मी योग्य ट्रॅक वरती आहे आणि म्हणून ही इतकी मंडळी, वयस्कर मंडळी आपल्याबद्दल बोलते. ओके, म्हणजे ह्या मॅडम तुम्हाला मी सांगितलं असेल तर, ह्या एक त्या दिवशी आमच्या ऑफिसमध्ये आल्या होत्या, डॉक्टर मालिनी, 62 वर्षाच्या आहेत. कधी जाऊन तो युट्यूबला फक्त अभिप्राय आहे का, की कधी कधी असं मला वाटतं ना की अरे, आपल्यापेक्षा कितीतरी वयातली मोठी मंडळी जर का आपल्याबद्दल असं सांगते, म्हणजे आपण जे कार्य करतो ते खरंच समाज उपयोगी आहे, समाज प्रबोधनात्मक आहे आणि हे कार्य असंच आपल्याला चालू ठेवणं खूप गरजेचं आहे. ओके, हे सुदर्शन सर आहेत, त्यांनी पण त्याविषयी प्रोग्राम घेतला, ते इथे पाठवले. हे प्रताप सर आहेत, त्यांचं पण इथे सगळं दिलेलं आहे. प्रताप सरांनी बघा लिहिले, आतापर्यंत जवळपास 25 कार्यक्रम यशस्वी झाले. प्रत्येक कार्यक्रमाची मानधन म्हणून 5,000 दिले जाते. एका वाक्यात सांगतो सर, बुद्धी वापरून पैसा मिळवता येतो, हे तुमच्याकडून शिकलो. तुम्हाला माहिती आहे, हे काउन्सिलिंग करतात, त्याची वेगळी फी घेतात, ते नोकरीला तिथे पगार त्यांना वेगळा मिळतो आणि अशा पद्धतीने कार्यक्रम घेतात, त्याचा पैसा वेगळा मिळतो. तीन तीन ठिकाणून पैसा कमवतात. मग आज तुमच्याकडे पण बुद्धी आहे, तुमच्या बुद्धीचा वापर करून तुम्ही देखील पैसा मिळवू शकता, पैसा कमवू शकता. कारण का, माझं मिशन आहे मित्रांनो, प्रत्येक गाव, प्रत्येक तालुका, प्रत्येक जिल्हा, प्रत्येक शहरामध्ये ना मानसिक आरोग्य समुपदेशक असावेत. ओके, मानसिक आरोग्य सल्लागार असावेत. मग जसं मगाशी मी तुम्हाला म्हटलं की 36 जिल्ह्यात, 358 तालुके आहेत, 41,000 गाव आहेत, 43 शहर आहेत, मला प्रत्येक ठिकाणी घडवायचे आहेत आणि हेच कार्य मी हातामध्ये घेतलेलं आहे. ओके, सो किती जण
ह्या माझ्या मिशनमध्ये सहभागी व्हायला तयार आहेत त्यांनी यस टाईप करा आणि पुढच्या 5 मिनिटांमध्ये आपण कोर्सची फी वगैरे सगळं प्रोसेस वगैरे सांगून आपण वेबिनारचा शेवट करणार आहोत. ओके, सो किती जण ह्या माझ्या मिशनमध्ये मला साथ द्यायला तयार आहेत, ओके, मला सहकार्य करायला तयार आहेत, त्यांनी यस टाईप करा फास्ट. आणि मग पुढच्या 10 मिनिटांमध्ये आपण आता फाइंड अप करत आहोत. ओके, 5 ते 10 मिनिटांमध्ये जास्तीत जास्त. येस, ग्रेट ग्रेट. ही चळवळ आहे, मी पुन्हा तेच सांगतोय की ही चळवळ आहे. कारण का मला पैसे कमवायचे असतील ना, मी हे सगळं दाखवून आहे ना तुमच्याकडनं सहज 10, 15, 20 हजार रुपये उकळू शकतो. ओके, कमीत कमी 7-8 हजार रुपये तुमच्याकडनं सहज घेऊ शकतो मी, पण मला तेवढे पण नाही घ्यायचे. ओके, मला तेवढे पण नाही घ्यायचे. ओके, येस येस, सांगतो मी, सगळं सांगणार आहे, काही टेन्शन नाही. काही लोकांचे मेसेज येतात की सर किती फी आहे, सगळं सांगतो. तुम्ही इथपर्यंत थांबलात, अजून 5 मिनिटं फक्त थांबा. ओके, मला फक्त जाणून घेऊ द्या की किती जण हे कार्य करायला तयार आहेत, किती जण ह्या मिशन मध्ये सहभागी व्हायला तयार आहेत. ठीक, चला, मला ना जवळपास 95 मेसेज आले आहेत. ओके, ग्रेट, तुम्हा सगळ्यांचं कौतुक आणि तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. बघा, आता सगळ्यात प्रथम तर समजून घ्या पुढच्या 5 मिनिटांमध्ये की ह्या अभ्यासक्रमाचं स्वरूप कसं आहे. ओके, ह्या अभ्यासक्रमाची पद्धत कशी आहे. ओके, तर बघा, हा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही, कुठे येण्याची गरज नाही, लाखो रुपये खर्च करण्याची पण गरज नाहीये. हा संपूर्ण अभ्यासक्रम हा तुम्हाला ऑनलाईनच्या माध्यमातून उपलब्ध आहे. हा 10 दिवसांचा ऑनलाईन व्हिडिओ कोर्स आहे, ज्याच्यामध्ये 20 व्हिडिओ आहेत. किती व्हिडिओ आहेत? 20 व्हिडिओ आहेत. ओके, मी तुम्हाला त्याचं डॅशबोर्ड दाखवतो. आमची एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती हे सगळे व्हिडिओ आहेत. तुम्हाला फक्त तुमचं नाव, तुमचा ईमेल आयडी आम्हाला व्हॉट्सअपला पाठवायचा असतो आणि तो पाठवल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला तुमचं एक रजिस्ट्रेशन युजर आयडी आणि पासवर्ड देतो आणि तो आयडी आणि पासवर्ड तुम्ही आमच्या वेबसाईटला टाकलात की तुम्हाला हा असा अभ्यासक्रम दिसायला सुरुवात होईल. दिवस पहिला संस्था परिचय, महत्वाचे काही. दिवस दुसरा मानसशास्त्र परिचय, समुपदेशन परिचय. दिवस तिसरा व्यक्तीचे प्रोग्रामिंग कुठून व कसे होते. ओके, मग ते प्रोग्रामिंग बदलता येतात का. दिवस चौथा प्रोग्रामिंग कसे बदलायचे. अशा पद्धतीने हा 10 दिवसांचा 20 व्हिडिओंचा अभ्यासक्रम आहे, जो अभ्यास तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुमच्या मोबाईलवरती करू शकता, तुमच्या लॅपटॉपवरती करू शकता, तुमच्या कॉम्प्युटरवरती करू शकता. तुम्हाला रात्री झोपताना वेळ आहे, तुम्ही रात्री झोपताना अभ्यास करा. तुम्हाला सकाळी उठल्यावरती वेळ आहे, तुम्ही सकाळी उठल्यावरती अभ्यास करा. तुम्हाला रविवारी वेळ आहे, तुम्ही रविवारी पूर्ण दिवस अभ्यास करा. देर इज अ नो फिक्स टायमिंग फॉर स्टडी. म्हणजे आपल्या ह्या वेबिनारला वेळ होता, बरोबर की नाही, की 8 वाजताच आपल्याला सामील व्हायचं होतं. याला तशी फिक्स वेळ नाहीये. तुम्ही तुमच्या वेळेनुसार याचा अभ्यास करू शकता आणि हा संपूर्ण अभ्यासक्रम मराठीमध्ये, मातृभाषामध्ये. क्लिअर. आता ह्या अभ्यासाला बघण्याची एक विशिष्ट पद्धत आहे, ती प्रॉपर मात्र समजून घ्या. कारण काय होतं ना, बऱ्याच लोकांना असं वाटतं की सर हा ऑनलाईन अभ्यासक्रम आहे, मग आम्हाला ऑनलाईन शिकता येईल का, नक्की एवढं सगळं कळेल का. तर मी असं तुम्हाला सांगेन, जर माझ्या पद्धतीने अभ्यास केलात ना, तर गॅरंटीने तुम्हाला हे सगळं कळेल, गॅरंटीने तुम्ही हे काम सुरू करू शकता. पण तुमच्या पद्धतीने अभ्यास जर तुम्ही केलात तर तुम्हाला काहीच कळणार नाही. मग तुमची पद्धत कुठली. तर हे व्हिडिओ बघताना, टीव्ही चालू असताना हे व्हिडिओ बघायचे, जेवत असताना हे व्हिडिओ बघायचे, प्रवास करत असताना हे व्हिडिओ बघायचे, एखाद्याशी संवाद साधत असताना, गप्पा मारत असताना हे व्हिडिओ बघायचे. तर अशा पद्धतीने जर का तुम्ही हा अभ्यास केला तर तुम्हाला काहीच कळणार नाही. माझं स्ट्रिक्टली सांगणं असतं सगळ्यांना की बाबा रे, जर तुला माझ्याबरोबर काम करायचं असेल, माझ्या चळवळीचा भाग बनायचा असेल, तर माझे नियम पाळणं खूप गरजेचं आहे. आणि माझे नियम काय आहेत, तर माझा एक सगळ्यात पहिला नियम की तुम्हाला एक वही आणि एक पेन विकत घ्यायचा आहे. ओके, त्या वहीच्या पहिल्या पानावरती तुला लिहायचं आहे की मला एक सक्षम समुपदेशक बनून स्वतःचं मानसिक आरोग्य, कुटुंबाचं मानसिक आरोग्य आणि समाजाचं मानसिक आरोग्य, ओके, काय करायचंय, सांभाळायचं आहे. त्याच्यामध्ये सकारात्मक बदल घडवायचा आहे. जे काय तुम्हाला लिहिता येईल ते मी एवढं तुम्हाला सांगितलं, एवढं लिहायची गरज नाही, शॉर्टकट मध्ये लिहा की मला एक सक्षम संशोधक बनायचं आहे. वहीच्या दुसऱ्या पानावरती वरती हेडलाईन टाका की दिवस पहिला. ओके, आणि मग ते टाकल्याच्या नंतर दिवस पहिल्याचे 2 व्हिडिओ बघा आणि त्या 2 व्हिडिओमध्ये तुम्हाला काय कळलं, तुम्हाला काय समजलं ते लिहून काढा. ओके, त्याच्यानंतर वहीच्या पुढच्या पानावरती दिवस दुसरा अशी हेडलाईन टाका. त्या दिवस दुसऱ्याचे 2 व्हिडिओ बघा, काय समजलं लिहून काढा. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला हा अभ्यास करायचा आहे. ओके, वही, पेन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एअरफोन.
कारण का एअरफोनचा एक प्लस पॉईंट असा आहे की तुम्हाला डिस्ट्रॅक्शन होत नाही बाजूच्या आवाजांचं, त्यामुळे तुमचा फोकस हा खूप चांगल्या पद्धतीने राहतो. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, अभ्यास करायचा. मग बऱ्याच लोकांचा एक प्रश्न असतो, सर किती वेळ अभ्यास करावा, किती तास अभ्यास करावा? मी म्हणतो तासभर अभ्यास करण्याची गरज नाही, तुम्ही 45 मिनिटं अभ्यास करा, पण तो प्रामाणिकपणे करा. स्वतःशी प्रामाणिक राहून अभ्यास करा. ओके. वही, पेन, एअरफोन घ्या, प्रामाणिकपणे व्हिडिओ बघा आणि ते व्हिडिओ बघल्याच्या नंतर प्रामाणिकपणे नोट्स लिहून काढा की त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की काय शिकायला मिळालं. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, हा अभ्यास करायचा आहे. बघा, याच्यातून तुम्हाला जर काही नाही समजलं तर आपण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असतो, म्हणजे तुम्ही आता वेबिनारच्या ग्रुपमध्ये आहात, तिथून तुम्हाला लेफ्ट केलं जातं, रिमूव्ह केलं जातं आणि आमच्या मेन ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड केलं जातं, की जिथे आमचे संपूर्ण महाराष्ट्राभरातून अनेक विद्यार्थी आहेत की जे रोज अशा पद्धतीने वेगळ्या ऍक्टिव्हिटी करत आहेत. ओके. त्यांचं काम बघून तुम्हाला प्रेरणा मिळते, तुम्हाला प्रोत्साहन मिळतं. लक्षात घ्या, आपल्या जनरल मीटिंग्स होतात, आपल्याकडून काही शिबिरं होतात, ह्या सगळ्या गोष्टी त्या ग्रुपमध्ये डिस्कशन होत असतं. ओके. सो तुम्हाला नाही कळलं तर तुम्ही आम्हाला ते विचारू शकता, मेसेजच्या माध्यमातून, फोनच्या माध्यमातून, लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून. काहीच हरकत नाही, तुम्ही माझ्या सेंटरला मला भेटू शकता आणि प्रत्येक प्रश्नाचं, प्रत्येक शंकेचं निरसन करून घेऊ शकता. ओके. पण तुम्हाला अशा पद्धतीने अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये एक सायंटिफिक वे आहे मित्रांनो. सायन्स असं सांगतं की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट शिकता तेव्हा 2 पेक्षा जास्त ज्ञानेंद्रियांचा वापर करा, तुम्हाला 100% आकलन होईल. आणि इथे मी तुम्हाला तेच सांगतोय की डोळ्याने बघताय तुम्ही, तोंडाने वाचताय, कानाने ऐकताय, 3 ज्ञानेंद्रिय वापरताय आणि म्हणून तुमचं जे आकलन आहे ते तुम्हाला 100% होणार आहे. ओके. पुढे जाऊन सायन्स हे सांगतं की जे तुम्ही आकलन केलं आहे ते जर का तुम्ही लिहून काढलं ना स्वतःच्या हाताने, तर ते कायमस्वरूपी तुमच्या स्मरणात राहतं. आणि मी देखील तुम्हाला हेच सांगतोय की फक्त व्हिडिओ बघू नका, तर ते व्हिडिओ बघितल्याच्या नंतर त्याच्यात नोट्स लिहून काढा, स्वतःच्या हाताने लिहून काढा. मग इथे तुम्हाला एक मी मुभा देतो की तुम्ही जर इंग्लिशमध्ये कम्फर्ट असाल, तुम्ही इंग्लिशमध्ये लिहून काढा, काही हरकत नाही. कोर्स मराठीमध्ये पण तुम्ही इंग्लिशमध्ये नोट्स काढा, पण त्या काढा, नुसते व्हिडिओ बघू नका. कारण का, जेव्हा तुम्ही त्या नोट्स काढता तेव्हा तुम्हाला कायमस्वरूपी तो अभ्यासक्रम तुमच्या स्मरणात राहतो. इथे लक्षात, ज्या ज्या विद्यार्थ्यांचं तुम्ही हे सक्सेस बघताय, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सगळं काही काम सुरू केलंय, पैसे कमवले, हे सगळं तुम्ही जे बघताय त्याचं कारण एवढंच आहे फक्त की त्यांनी मी सांगितलेली पद्धत फॉलोअप केलेली आहे. ओके. कारण का माझं स्ट्रिक्टली म्हणणं आहे, जरी व्हिडिओ कोर्स असला तरी पण तो टीव्ही बघत असताना, जेवताना, प्रवास करताना, इतर लोकांची गप्पा मारताना तो अभ्यास करायचा नाही. माझं स्ट्रिक्टली सगळ्यांना सांगणं आहे. ओके. सो अभ्यासक्रम 20 व्हिडिओचा आहे, ज्याचा तुम्ही अभ्यास तुमच्या वेळेनुसार करू शकता. हे कळलं सगळ्यांना. आता सगळ्यांचा एक मोठा प्रॉब्लेम की सर हे सगळं तुम्ही सांगताय बरोबर आहे, पण माझ्या नोकरीमुळे, माझ्या कामामुळे, माझ्या व्यापामुळे जर का मला तुमचे हे व्हिडिओ 10 दिवसात बघता नाही आले तर तुमचे व्हिडिओ बंद होणार का, त्याला काय व्हॅलिडिटी एक्सपायरी आहे का? तर एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या ह्या कोर्सला, अभ्यासक्रमाला कसलीच व्हॅलिडिटी किंवा एक्सपायरी नाहीये. संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला लाईफ टाइम मी देणार आहे. एकदा नाही, हजारदा बघा, काहीच त्याला अडचण नाहीये. तुम्हाला त्याचं एक सर्टिफिकेट मी देणार आहे. 12 ते 15 दिवसानंतर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती एक सॉफ्ट कॉपी येईल पीडीएफच्या माध्यमातून, तुम्ही त्याची प्रिंट काढून घेऊ शकता. ओके. तुम्हाला लाईफ टाईम मोफत सहकार्य मी देणार आहे. एखाद्या केसमध्ये तुम्हाला नाही कळत आहे की काय करावं, कसं करावं, कसं हँडल करावं, मी तुम्हाला मदत करेन. 1ही रुपया चार्जेस घेणार नाहीये. तुम्हाला मोफत अपडेट दिले जातील, तुम्हाला डिस्काउंट कुपन दिलं जाईल, तुम्हाला लाईफ टाईम लर्निंग सिस्टीम दिलं जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपल्या ऍड केलं जाईल की जिथे आपले अनेक विद्यार्थी प्रामाणिकपणे काय करतायत, प्रॅक्टिस करतायत. ओके. आता तुम्ही कुठे आहात, वेबिनारच्या ग्रुपमध्ये आहात, त्याच्यातून तुम्हाला रिमूव्ह केलं जाईल. आता ह्या सगळ्याची फी किती आहे ना ती तुम्हाला दाखवतो, पण ती फी तुम्हाला भरायची नाहीये. येस, तुम्ही जे ऐकताय ते अगदी बरोबर आहे की तुम्हाला ही फी भरायची नाहीये. ओके. का नाही भरायची, कशामुळे नाही भरायची, तर पुन्हा तेच सांगेन की माझी उद्दिष्टे, माझं मिशन. ओके. मी मगाशी पण सांगितलं, आता पण सांगतो की जर का मला इतके पैसे तुमच्याकडनं काढायचे असेल तर मी काढू शकतो, कारण का तितकं स्किल माझ्याकडे आहे की नाही, तितकं स्किल माझ्याकडे, मी सहज तुमच्याकडे इतके पैसे काढू शकतो. किंवा जो काही प्रोफाईल मी माझा तुम्हाला मी दाखवला की इतके विद्यार्थी मी घडवले आहेत, इतक्या विद्यार्थ्यांनी माझ्या सेंटर सुरू केलेलं आहे. ओके. किंवा इतकं जे काही तुम्हाला मी दाखवलं, हे दाखवून ना सहज तुमच्याकडनं मी 7-8 हजार रुपये काढू शकतो, 10 हजार काढू शकतो. मार्केटमध्ये आहे ना मित्रांनो, काल परवा मार्केटमध्ये आलेली लोक पण आहे ना 15-15, 20-20 हजार रुपये फी घेत आहेत. मी नाही घेत तेवढी. का? माझं मिशन, माझी उद्दिष्टे.
ओके. आणि त्याच्यामुळे तुम्हाला ही इतके पैसे भरायचे नाहीयेत. ओके. आणि हे मी का तळमळीने सांगतो ते पण तुम्हाला मी सांगतो, कारण का होतं ना मित्रांनो, आज आपल्याकडे दुर्दैव असं आहे ना की लोक ना अज्ञानातून बरेचसे तर्कवितर्क लावतात, ज्ञानातून नाही. ओके. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की पहिला ज्ञानी बना. एखाद्या व्यक्तीबद्दल जेव्हा तुम्ही तर्कवितर्क लावता ना तेव्हा ज्ञानी बना आणि मग तर्कवितर्क लावा, कारण का ज्ञान हे प्रगतीचे मार्ग मोकळे करतो, यशापर्यंत घेऊन जातो, आणि अज्ञान हे अपयशाकडे घेऊन जातो. सो तुम्ही अज्ञानी न राहावं यासाठी मी तुम्हाला सांगितलं की पैसे कमवायचे असते तर मी ही फी तुमच्याकडनं घेतली असती, पण तुमच्याकडनं मी फी घेत नाही, कारण का माझं मिशन, माझे उद्दिष्ट. ओके. पण हे फुकट आहे का, तर फुकट पण नाहीये. कारण का मगाशीच आपण सगळ्यांनी बघितलं की फुकट मिळायला कुठल्याच गोष्टीची किंमत नसते. आजचं हे जे वेबिनार आहे, माहिती सत्र आहे, हे फुकट होतं. मी 50-100 रुपये फी ठेवू शकलो असतो, पण नाही ठेवलेली. मी ठेवत पण नाही कधी. किती लोक आली, बरं लोक आली शेवटपर्यंत किती थांबली, खरं फुकट आहे ना. बघा ना, सुरुवातीला 200 लोक होती, आता किती लोक आहेत बघा. फुकट आहे. फुकटाची किंमत नसते. ओके. सो माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला आहे, आणि मग मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला किती भरायचे आहेत ते. ओके. की पैसे भरून हे ज्ञान मिळवण्यासाठी किती जण तयार आहेत, त्यांनी यश टाईप करायचं आहे. हे शेवटचं यश आहे. ह्याच्या पुढे मी तुम्हाला यश टाईप करायला सांगणार नाही. ओके. पण मला माहितीये पैसे म्हटलं की लोक टाईप करू की नको असा प्रश्न करतात. ओके. पैसे भरून ना, मी पुन्हा रिपीटेडली करतोय, पैसे भरून हे सगळं ज्ञान मिळवण्यासाठी आणि ह्या चळवळीचा एक सहभाग होण्यासाठी किती जण तयार आहेत, त्यांनी येस टाईप करा. ओके. तुम्हाला एवढं तर कळलं की आपल्याला लाख रुपये भरायचे नाहीत, आपल्याला 5-10 हजार पण भरायचे नाहीत, एवढं तर तुम्हाला सगळ्यांना कळलं, बरोबर की नाही. पण काहीतरी भरायचे आहेत. किती जण तयार आहेत बघा. आपल्याला ना भगवद्गीतेमध्ये पण शिकवलंय. काय शिकवलंय भगवद्गीतेमध्ये, की पेराल ना तरच उगवणार आहे, त्यामुळे पेरायला शिका. आज बरीचशी माणसं फक्त अपेक्षेमध्ये आयुष्य जगतात की माझ्या आयुष्यात आज बदल होईल, उद्या बदल होईल, आणि आयुष्यामध्ये काही सकारात्मक बदल कधी होत नाही. का, कारण का पेरल्याशिवाय कसं उगवणार हो, मला सांगा. नाही उगवणार. मानसशास्त्र पण खूप छान सांगतं आपल्याला. मानसशास्त्र काय सांगतं माहितीये का, की परिस्थितीला कुवत बसू नका, मनस्थिती बदला, परिस्थिती आपोआप बदलेल. खर्च केलेले पैसे पुन्हा कमवता येतील, पण खर्च केलेली वेळ पुन्हा कमवता येत नाही. त्यामुळे वेळेला जपा. आपल्या आयुष्यात प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनिट, प्रत्येक तास, प्रत्येक दिवस, प्रत्येक आठवडा, प्रत्येक महिना, प्रत्येक वर्ष खूप खूप महत्वाचं आहे. अहो काल परवा आपण 30% एन्जॉय केला, आणि बघता बघता 6 महिने 2024 संपले. आता बघता बघता 2025 येईल. सांगायचं तात्पर्य काय माहितीये का, वेळ कोणासाठीच थांबत नाही. आणि त्यामुळे किती दिवस रडत बसायचं, पैसा पुरत नाही, पगार पुरत नाही, आयुष्यामध्ये काही वेगळं घडत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, एक वाक्य मी सांगतोय, तीच तीच कृती करून आयुष्यामध्ये तोच तोच निकाल मिळत असेल ना, तर आपल्या कृतीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. आणि त्या कृतीमध्ये बदल तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही तुमच्या ज्ञानामध्ये वाढ कराल. इथे लक्षात. आणि अजून एक सिक्रेट तुम्हाला सांगतो, ह्या जगामध्ये अशी कुठलीच बँक नाहीये की जी तुमच्या गुंतवणुकीवरती 100% रिटर्न देईल किंवा त्याच्यापेक्षाही जास्त रिटर्न देईल. पण ह्या जगामध्ये एक अशी बँक आहे की जी 100% नाही, 1000% रिटर्न देईल तुम्हाला, आणि ती बँक म्हणजे आपलं ज्ञान. ज्ञान हे वाघिणीच्या दुधासारखं असतं मित्रांनो, प्रत्येक माणसाने प्यायला पाहिजे. ज्ञानी माणसाची झोळी निसर्ग कधीच खाली ठेवत नाही, आणि त्याच्यामुळे जितका खर्च तुमच्या ज्ञानावरती तुम्हाला करता येईल ना तेवढा करा. मी म्हणत नाही माझा हा कोर्स करा म्हणून, पण तुम्हाला एक मार्गदर्शन करतोय की जर आयुष्यामध्ये तुम्हाला पुढे जायचं असेल, यशस्वी बनायचं असेल, तर ज्ञानावरती खर्च करा. ज्ञान तुम्हाला कधीच कमी पडू देणार नाही, कुठलीच गोष्ट. हा माझा अनुभव आहे, माझा अनुभव आहे. ओके. सो पैसे खर्च करून किती लोक हे सगळं शिकायला तयार आहेत असा मी प्रश्न केला होता, आणि याच्यावरती मला जवळपास 96 लोकांनी यस केलं आहे. ग्रेट तुम्हा सगळ्यांना. ओके. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांसाठी मी माझ्याकडून एक प्रामाणिकपणे एक हात पुढे करतोय. ओके. दुसरा हात तुम्हाला पुढे करायचा आहे. मी तुम्हाला एक जबरदस्त अशी सवलत देतोय, आणि ती सवलत काय, तर ती तुमच्या समोर आहे, की तुम्हाला एक 50% सवलत मी देतोय. फक्त आणि फक्त 2999 रुपये तुम्हाला काय करायचंय,
रजिस्ट्रेशन चार्जेस भरायचे आहेत आणि ह्या 2,999 रुपयामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी, लाईफ टाईम अभ्यासक्रम, सर्टिफिकेट, तुम्हाला हँड होल्ड सिस्टीम, सपोर्टिंग सिस्टीम, तुम्हाला लाईफ टाईम शिबिर, सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करणार त्याच्यामध्ये मी देणार आहे. ओके, सो ही लाईफ टाईम साठी तुम्हाला रजिस्ट्रेशन फी असणार आहे. आपण आपल्या कुटुंबाला जर का एखाद्या हॉटेलमध्ये घेऊन गेलो ना, सहज याच्या डबल टिबल रक्कम जाते. पण त्याच रकमेमध्ये तुमच्या समोर एक संधी आहे स्वतःमध्ये, कुटुंबामध्ये आणि समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवण्याची. संधीचा फायदा घ्यायचा न घ्यायचा सर्वस्व अधिकार तुमच्याकडे आहे. ओके, सो ही फी कुठे भरायची? 9699367299. तुम्ही गुगल पे करू शकता, फोन पे करू शकता, पेटीएम करू शकता, बँक ट्रान्सफर, बारकोड सगळं तुम्ही करू शकता. तुमच्या समोर सगळ्या गोष्टी आहेत. ओके, फी ट्रान्सफर केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्ही ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या ऍडमिनला तुम्हाला मेसेज करायचा आहे. ग्रुपमध्ये मेसेज करता येत नाही. ओके, सो ऍडमिनला तुम्हाला काय करायचंय, तुमचं नाव आणि तुमचा ईमेल आयडी पाठवायचा आहे. ओके, तो नाव आणि ईमेल आयडी तुम्ही पाठवल्याच्या नंतर पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपला तुमची लिंक, तुमचा युजर आयडी आणि तुमचा पासवर्ड तुम्हाला मिळून जाईल. ओके, ज्या कुठल्या विद्यार्थ्यांना, सभासदांना क्रेडिट कार्डने पेमेंट करायचं असेल तर ती देखील सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही फक्त आम्हाला एक वैयक्तिक मेसेज करा. ओके, सो तुमचा एक निर्णय तुम्हाला वेगळी ओळख देऊ शकतो, तुमचं करिअर घडवू शकतो. लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्णय क्षमतेच्या बळावरती स्वराज्याची स्थापना केली. तुम्हाला पण एक निर्णय घ्यायचा आहे. कारण का, जी ऑफर तुम्हाला मी दिलेली आहे 50% ऑफची, ती ऑफर फक्त त्याच सभासदांना मिळणार आहे जे सभासद आज रात्री 12 वाजेपर्यंत आपल्या नावाची नोंदणी करतील. होय, आम्ही टर्म कंडिशन ठेवली आहे, त्याची कारणं पण तशीच आहेत. ओके, सो बघूया किती लोक ह्या चळवळीचा भाग बनण्यासाठी तयार आहेत आणि किती लोक आजच्याच आपला निर्णय आम्हाला कळवत आहेत. ओके, अगदीच कोणाला काय प्रॉब्लेम असेल बिनधास्त मेसेज करा, सोल्युशन काढू. ओके, पण उगाच कुठलेही तर्क वितर्क लावत बसू नका. मी पुन्हा सांगतोय, पैसे कमवण्यासाठी मी हा 1.5 तास माझ्या आयुष्यातला तुम्हाला दिलेला नाहीये. ओके, जर पैसेच कमवायचे असते तर मी खूप वेगळे फंडे वापरले असते. मार्केटिंगचे फंडे खूप आपल्याला वापरता येतात, पण मी एकही वापरलेला नाहीये. ओके, सो धन्यवाद असं मी म्हणेन इथे की तुम्ही शेवटपर्यंत थांबलात. आता तुमच्या चॅटबॉक्समध्ये एक मेसेज आलाय बघा. ओके, की जर तुम्हाला काही प्रश्न असेल, काही शंका असेल तर एकदा आम्हाला मेसेज करा. कारण का आपला वेळ हा खूप झालेला आहे. आपण 90 मिनिटं बोललो होतो, पण आपण त्याच्याही पुढे जाऊन आपण गेलेलो आहोत. सो मी तुमचा जास्त वेळ इथे घेण्यात इंटरेस्टेड नाहीये. ओके, सो तुम्हाला काही प्रश्न, काही शंका, काही असेल एकदा व्हॉट्सअपला मेसेज करा. जर समाधानकारक उत्तर मिळालं ना तरच आपल्या कोर्सला प्रवेश घ्या, नाहीतर कुठलीही जबरदस्ती नाहीये, कुठलीही जबरदस्ती नाहीये. ओके, मी पुन्हा सांगतोय की आपल्याला सक्षम समुपदेशक घडवायचे आहेत आणि समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवण्याचं काम करायचंय, लोकांच्या मानसिक आरोग्यावरती काम करायचंय आणि हे काम जबरदस्ती करता येत नाही. ओके, त्यामुळे तुम्हा सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. काही राहिलं असेल, काही चुकलं असेल तर क्षमा मागतो, माफी मागतो. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी. ओके, आणि तुमचा अमूल्य असा वेळ मला तुम्ही दिलात त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. ओके, मी पुन्हा सांगतोय की वेळेअभावी इथे आपण लाईव्ह मध्ये प्रश्न उत्तर घेत नाही आहोत, त्यामुळे कुठलेही तर्क वितर्क लावू नका. प्रश्न आहे, शंका आहे, स्वागत आहे, व्हॉट्सअपला मेसेज करा. स्क्रीनवरती तुमच्या माझा नंबर आहे, तुमच्या चॅटबॉक्समध्ये माझा नंबर आहे. ओके, एकदा संवाद साधा. ओके, सो धन्यवाद. असं शिकत राहा, प्रगती करत राहा, स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या. ओके, आणि मी डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपा आजचा वेबिनार इथे संपला असं मी इथे जाहीर करतो. येस, बऱ्याच लोकांचे पेमेंट आलेले आहेत, तुम्हाला सगळं डिटेल्स पाठवलं जाईल. धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे, ज्या ज्या लोकांनी पेमेंट केलं आहे. येस, सुनीता कदम मॅडम तुमचं पेमेंट आलेलं आहे. सचिन सर तुमचं पण पेमेंट आलेलं आहे, मला इथे लगेच नोटिफिकेशन येतं. ओके, सो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, आभारी आहे मी. ओके, आपला आजचा हा वेबिनार इथे संपला असं मी जाहीर करतो. शिकत राहा, ओके, ज्ञानी बनत राहा आणि यशस्वी बनत राहा. धन्यवाद, आभारी आहे.